मोदी साहेबांची 20 रुपयाची नोट आली नवीन हिरव्या रंगाची, दिसते तुम्हाला? हा, नीट बघायची. हा, पुन्हा एकदा बघूया. आणि येत राहतात सारखे पैसे. ही दुसरी एक नोट आली, परत 100ची नोट आली. माझे पैसे खाली पडलेले खालीच आहेत बरं का, मी उचललेले नाही. तुम्हाला वाटलं की तिथूनच उचलतायत. दुसरी एक नोट आली बघा, ही किती रुपयाची आली? 500ची आली. हे सगळं असं सुरू असतं, त्याला म्हणतात पैशाचा पाऊस. नीट दिसतंय तुम्हाला सर्वांना? 500 रुपये दिसतोय आकडा? हा, ठीक आहे. मी नुसत्या नोटा निर्माण नाही करत, त्या नष्ट देखील करतो आणि पुन्हा एकदा निर्माण देखील करतो. हे बघा, आता ही नष्ट करतो बघा. ही नोट छोटी, त्याची घडी घातली मी 500 रुपयाच्या नोटीची, आणि मी बघता बघता ती पुन्हा एकदा तुम्हाला नष्ट केलेली दिसेल, कुठेच नाही दिसत, आणि ती जाते आणि पुन्हा तशीच येते. हे बघा, इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने, इतक्या जवळून आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते, पण प्रत्यक्ष स्टेजवर मी जेव्हा करतो तेव्हा देखील कोणाला काही समजत नाही. याला म्हणतात पैशाचा पाऊस. हे बघा, हा पैशाचा पाऊस. ठीक आहे. बरं, हे कसं घडलं ते लगेच सांगायला पाहिजे, कारण मी काही जादूगार नाहीये. जादूगार त्या गोष्टीवर पोट भरतो. मी चमत्कार शिकवणारा एक साधा कार्यकर्ता आहे, आणि तुम्ही समजून घ्या की आपल्याला देखील हे जमलं पाहिजे. हे सर्वांना तुम्हाला जमेल. चमत्काराचा एक सिद्धांत असा आहे की चमत्कार करणारे जे लोक असतात ते बदमाश असतात. अब्राहम पोवरांचे वाक्य आहे बरं का, माझं नाही. डॉक्टर अब्राहम पोवर श्रीलंकेला या तऱ्हेचं पहिले अर्धव्यू आहेत की ज्याने चमत्काराला आव्हान दिलं भारतामध्ये. ते असे म्हणायचे की चमत्कार करणारे बदमाश असतात, चमत्काराला जे आव्हान देत नाहीत ते भ्याड असतात, आणि चमत्काराला जे बळी पडतात ते मूर्ख असतात. मी तुम्हाला हे चमत्कार कसे केले त्याची लगेच भांडाफोड करून, म्हणजे फोड करून सांगणार आणि तुम्हाला शिकवणार आहे. माझ्या हातामध्ये जरी तुम्हाला काही दिसलं नाही तरी एक वस्तू आहे, आणि जी वस्तू तुम्हाला दिसत नाही म्हणून तर अंधश्रद्धा निर्मूलन करावं लागतं. डोळे असून आंधळे असतात माणसं, म्हणून तर अंधश्रद्धा निर्मूलन करावं लागतं. मी तुम्हाला हात असे दाखवले, परंतु माझ्या हातामध्ये एक वस्तू आहे, दिसते तुम्हाला? त्याला थंब कॅप म्हणतात. प्लास्टिकचा अंगठ्याच्या आकाराची एक कॅप आहे, आणि ह्यामध्ये साधारणतः 3 नोटा किंवा 4 नोटा बसतात. मी एका ह्याच्यात 3 नोटा घातल्या, दुसऱ्या ह्याच्यात 4 नोटा घातल्या होत्या, आणि 2 अंगठे इथे समोर माझे आहेत. हा दुसरा अंगठा आहे बघा, दिसते? दोन्ही हातात आहेत. आणि मी सहजपणे सोप्या पद्धतीने हे करत होतो, आणि तुम्हाला ते भावलं असेल, कदाचित तुम्हाला पटलं असेल, परंतु तुम्ही हे सर्व शिकायचं. आजचा जो विषय आपला चमत्कार शिकवण्याचा आहे, चमत्कार करण्याचा नाही. कार्यकर्त्यांनी शिकायचे कसं करायचं ते, म्हणून हे फार स्लो होईल. कमी चमत्कार करू आपण, परंतु निश्चितच तुम्हाला ते यायला हवेत, कारण तुम्हाला पुढे भविष्यात कार्यकर्ता बनायचे. याबद्दलचे शंका कुशंका प्रश्न येतील ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका, त्याची उत्तर आपण देऊ. ठीक आहे. मी थोडं पुढे जातो. आपण चमत्कार करणारे अनेक पद्धती बघितल्या. आपण पैशाचा पाऊस पडणारा पहिला प्रयोग बघितला. एवढंच होतं का ह्या पलीकडे जाऊन दुसरं काय काय घडतं, म्हणजे हातातून चमत्कार करणारे लोक अजून काय काय करतात? तर कोणी कुंकू काढतं, कोणी भस्म काढतं. ते देखील सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येऊ शकतं. मी तुम्हाला तो प्रयोग देखील दाखवतो की कशा पद्धतीने लोक करतात तो प्रयोग. ठीक आहे. सगळेच प्रयोग तुम्हाला शिकवले पाहिजे असंही नाहीये, पण काही प्रयोग तुम्हाला माहिती असावेत. आपण हातातून भस्म कसं काढलं जातं त्याचा प्रयोग तुम्हाला मी सादर करतोय, बरोबर आहे? आपण सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करता यायला पाहिजे, मी सर्वांना यायला पाहिजे. हात असे दाखवतो. प्रत्येक बाबा, जो छोटा गल्ली बोळातला बाबा सुद्धा रिकाम्या काही नाही असं दिसतं, परंतु असं केल्यानंतर लगेच हातातून भस्म यायला सुरुवात होते. हे बघा, पडते माझ्या हातातून, दिसतंय? माझ्या हाताला देखील लागले बघा. म्हणजे नियम काय आहे की शून्यातून काही निर्माण होत नाही. जगामध्ये चमत्कार घडत नाही. चमत्कार फक्त निसर्ग घडवतं. माणसाला चमत्कार घडवता येत नाही. आणि जे कोणी चमत्काराचा दावा करत असतील ते बदमाशी करतात, असं पक्क लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मी थोडं पुढे जाईल. याच्या काय केलं मी आता? हातातून भस्म काढलं. अनेक कार्यकर्त्यांना ते माहिती असेल, काही जुने कार्यकर्ते देखील आज सहभागी झालेले आहेत, त्यांना देखील माहिती असेल. माझे पैसे मी माझ्या खिशात ठेवतो बरं का, नाहीतर काय होतं बरेचदा चोरी होण्याची शक्यता असते, हेही लक्षात ठेवायचं बरं का कार्यकर्त्यांनी. हा, मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की हातातून भस्म काढतो, तेव्हा भस्माचा असा खडा मी माझ्या हातामध्ये लपवलेला होता. कुठे? नीट बघायचे. हे बघा, हे अंगठा आणि हे बोट याच्यामध्ये हा खडा इथे आहे, आणि इकडून दाखवताना तो अजिबात दिसत नाही.
आणि मग हात हलवत हलवत मी असं केलं आणि हा खडा इथे घेतलेला आहे, दिसतंय का तुम्हाला? हा बघा, या हातावर घेतला, रगडला आणि फोडून त्याचं भस्म तुम्हाला दिलं. असे काही लोक करतात. कुंकवाचा देखील असाच खडा वापरता येतो. तर कधी कधी तुम्हाला जर समजा असं वाटलं की एखाद्या सभागृहात तुम्हाला भरपूर भस्म द्यायचं, तर काय करणार? कसा एवढा मोठा खडा कसा लपवणार? तर त्याच्या देखील काही ट्रिक्स आहेत. तुम्ही जसजसे कार्यकर्ते रुळत जाल तस तसे नवीन नवीन ट्रिक्स तुम्हाला शिकवल्या जातील. ठीक आहे, आपण ह्या तऱ्हेच्या शिबिरा अनेक वर्षे सतत घेत असतो, भविष्यात ती घेत राहू. आता मी हा चमत्कार केल्यानंतर आपण पुढच्या चमत्काराकडे जाऊ. मी काही चमत्कार जेवढे करायचे तेवढे लिहून ठेवले फक्त, आणि तो कागद माझ्या समोर आहे. आपल्याकडे देवी अंगात येणं आणि भूताने झपाटणं या क्षेत्रामध्ये चमत्काराचा मोठा सिलसिला जारी असतो. आपण 5 व्याख्याने तुम्ही ऐकलेली आहेत तुमच्यापैकी काही कार्यकर्त्यांनी मनमनाच्या आजारावरची. तरी सुद्धा मला ती व्याख्याने संपल्यानंतर अनेकांनी प्रश्न लिहून पाठवले होते की सर, मग देव अंगात येतोय खरं आहे का, आणि तो कसा येतो, भूत लागते खरं आहे का, त्याचे काय प्रकार आहेत, ते आम्हाला नाही समजले व्याख्यानातून. समजण्याचं कारण काय की आमचे सगळे वक्ते जे होते तुम्हाला मार्गदर्शन करणारे ते सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ होते. जास्त चांगला अभ्यास असलेले, माझ्यापेक्षा कितीही पटीने चांगलं, ते मनाचाच अभ्यास ज्यांनी 5-7 वर्षे केलेलं असतं असे तज्ञ होते. त्यामुळं सामान्य माणसाला जे काही प्रश्न पडतात ते कदाचित नाही उमगत तज्ञ माणसाला. आता मी गेले 30-32 वर्ष हे करतोय, त्यामुळे मला समजते की काय प्रश्न माणसाला पडतात. आपण 1-2 मिनिटात त्याचा आढावा घेऊ. देवी अंगात येणं आणि भूताने झपाटणं यांचे 5-5 प्रकार आहेत, पक्क लक्षात ठेवायचं कार्यकर्ता म्हणून. भूत लागण्याचे 5 प्रकार. भूत नावाची गोष्ट उपलब्ध नाही, परंतु तरी सुद्धा लोक म्हणतात की आत्मा असतो आणि तो आत्मा बाहेर पडतो आणि त्याचं भूत बनतं. प्रगत विज्ञानाला आत्मा नावाची कुठली गोष्ट शरीरशास्त्राला सापडलेली नाही. आत्म्याचं भूत बनतं आणि ते भूत कसं असतं याबद्दलचे काही प्रश्न असतात की लोकांचे. तर लोक म्हणतात ते अदृश्य असतं, दिसत नाही. भूताचे पाय उलटे असतात, भूत अमावस्या पौर्णिमेलाच बाहेर पडतात वगैरे वगैरे, असे काय काय भूतामध्ये जे गैरसमज खूप असतात. पहिला प्रकार मी तुम्हाला की भूत लागण्याचा किंवा त्याचे भास होण्याचा प्रकार 4 प्रकारमध्ये एक प्रकार आहे ढोंग. एक तर काही माणसं बदमाशी किंवा ढोंग खोटं खोटं तुम्हाला सांगतात. हा मुद्दा आपण बाजूला ठेवू. 4 प्रकार आहेत ते आजाराशी संबंधित आहेत. एक भास होण्याचा प्रकार आहे तो संस्काराचे भास, ज्याला आपण म्हणतो, त्यातून भास होतात. आपल्यावर संस्कार केले जातात अगदी जन्मापासून मरेपर्यंत. त्या संस्कारातून भूताचे संस्कार केले जातात आणि ते डोक्यामध्ये पक्के बसतात. संस्काराच्या भासाला इंग्लिशमध्ये डिल्युजन्स म्हणतात. डिल्युजनचं वैशिष्ट्य काय? संस्काराच्या भासाचं वस्तू असते तशीच दिसते, अर्थ संस्कारानुसार लावला जातो. ज्या ज्या समाजातला त्या त्या व्यक्तीचा, घरातला, बाहेरचा तसा संस्कार असेल भूताबद्दलचा तसं त्याला दिसतं. हे डिल्युजनचं वैशिष्ट्य. दुसरा जो भास आहे त्याला इंद्रियांचा भास म्हणतात, त्याला इल्युजन म्हणतात. इल्युजनच्या खरा अर्थ आहे इंद्रियांच्या भासाचं वैशिष्ट्य काय? वस्तू असते एक, दिसते वेगळी. उदाहरणार्थ, आवळा खाल्ला, इंद्रिय आपल्याला जीव आहे, आवळा खाल्ला तर आवळा, पाणी प्यालो तर आवळा गोड लागतो. आवळा कधीही गोड नसतो, जिभेचा झालेला तो भास असतो. दृष्टीभ्रमाचं उदाहरण आहे मृगजल आहे. हरणाला वाळवंटामध्ये जसं दिसतं पाणी, तसं आपल्याला देखील दिसतं. मी तरी स्क्रीन शेअर करते, ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, दुसरा भास आहे तो इंद्रियांचा भास आहे. त्याचं वैशिष्ट्य काय? वस्तू असते एक, दिसते वेगळी. डोळ्या जो भास होतो तो त्याच्या पलीकडचं काहीतरी दिसतं. म्हणजे डांबरी रस्त्यावरून जाताना उन्हाळ्यामध्ये आपण दूरवरून जर कारमधून जात असू दूरवर, तर लांब नजर मारली तर रस्ता ऍक्च्युली चकाकत असतो, परंतु आपल्याला वाटतं की तिकडे पाऊस पडलाय, रस्ता ओला आहे, असा आपल्याला देखील भास होतो. जसा मृगजल हरणाला दिसतं तसं. हरणाला मृगजलचे त्याचं वेगळं शास्त्र आहे, तेही मी तुम्हाला कधी सांगेन. तिसरा जो मुद्दा आहे की संस्कार इंद्रियांच्या भासामध्ये वासाचे भास होतात, आपल्याला आवाजाचे भास होतात, ध्वनींचे. आपल्या सर्व इंद्रियांना सर्व तऱ्हेचे भास होतात. 1 रुपया लक्षात ठेवा, बरोबर आहे. त्याची प्रत्येकाची उदाहरणं देता येतील, वेळेअभावी मी ती देत नाही. हे इंद्रियांच्या भासाचं वैशिष्ट्य सांगितल्यानंतर तिसरा जो भास आहे तो सूचनांचा भास, सजेशन्स. म्हणजे एक झालं डिल्युजन, संस्कार. दुसरं झालं इल्युजन, इंद्रिये. तिसरं झालं सूचना, सजेशन्स, सूचनेद्वारे होणारे भास. म्हणजे समजा घरातून निघताना तुम्हाला कोणी सांगितलं की अरे
तू कुठे चालला एवढ्या रात्री, तुला काही समजत नाही का? नाही तर आपण काय म्हणतो की काय काका, 12 जरी वाजले असतील रात्री तरी मला जावं लागेल, कारण आई आजारी आहे आणि तिथे समोरच्या गल्लीमध्ये डॉक्टर राहतात, त्यांना घेऊन येतो. तर आजोबा काय सांगतात शेजारचे, अरे जाऊ नको, एकटा कोणातरी बरोबर घेऊन जा, आज अमावस्या आहे आणि तू ज्या गल्लीत चाललाय त्या गल्लीत तुला माहिती आहे तिकडे ती विहीर आहे त्या बाजूला, आणि आता रात्रीचे 12 वाजले. एवढ्या सूचना पुरेशा असतात. मी सूचनेद्वारे देखील जर हा पक्का दम धरून किंवा काय छाती ठोकपणे गेला आणि समजा तिकडे सरडा जरी धडपडला तरी हा पळत मागे सुटतो. त्याला म्हणतात सूचनेद्वारे होणारे भास. त्याचं वैशिष्ट्य काय, वस्तू असते तशीच असते ऍक्च्युली. ह्याला त्याने त्या सूचनेचा अर्थ लावला की हे तिकडे भूतच, तिथून काहीतरी दुसरं काहीतरी हालचाल जरी दिसली तर तो त्याला भूत समजतो असं. चौथा जो प्रकार आहे तो मेंदूतील रसायन बदलल्यानंतर होणारा भास, ज्याला हॅल्युसिनेशन्स म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य काय, वस्तू अजिबात नसते तरी दिसते, तरी भासते. हॅल्युसिनेशन्स कधी होतात, तर मेंदूमधल्या रसायनामध्ये कधी बदल होतात, चिंता विवंचना समस्याने प्रश्न निर्माण झाले की असे बदल होतात. ते पक्का लक्षात ठेवायचं, ठीक आहे. हॅल्युसिनेशनचं वैशिष्ट्य काय, वस्तू अजिबात नसते तर दिसते. म्हणजे घरातील माणूस एकाएकी चिंतेने बेजार झाला असेल, काही झालं असेल, त्याच्या डोक्यावर थोडासा जरी परिणाम झाला असेल तरी तो एकाएकी सांगू लागतो की तो बघा तो यमदूत आलाय मला न्यायला. त्याला दिसते, तुम्हाला दिसत नाही, समजायचं मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय. समजलं? असं हे 5 तऱ्हेचे. आणि 5वा जो भास आहे त्याला ढोंग. ढोंगाचं तर काही बोलायची सोय नाही. हातभर विधभर असताना हातभर लोक सांगतात. भूताची वर्णना तुम्ही ऐकली असते, त्याविषयी अधिक बोलायची गरज नाही, ठीक आहे. म्हणजे अजिबात नसते तरी ती वस्तू आहे असं सांगणारे भूताचे भास असतात, ढोंगाचे भास असतात, ठीक आहे. दुसरा जो प्रकार आहे, तिथे ह्या क्षेत्रात काही चमत्कार लोक करतात, म्हणजे बाबा भगत मांत्रिकगिरी करणारे लोक काय काय दाखवतात आणि लोकांना फसवतात. दुसरा प्रकार आहे देवी किंवा देवदेवतांचा संचार, देव अंगात येणं. त्याचे देखील 5 प्रकार आपल्या समाजात दिसतात. पहिला प्रकार आहे संस्कारातून आलेला, ज्याला परंपरागत मान्यता प्राप्त वर्तन म्हणतात. कल्चरल सँक्शन ऍक्टिव्हिटीज इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे घराण्याची परंपरा असते आणि म्हणून काही लोकांच्या अंगात येतं. आजीच्या अंगात यायचं, आजी एक्सपायर झाल्या, आजी मयत झाल्या की तो वारा अगदी 12 दिवस व्हायच्या अगोदरच घरातल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अंगात घुसतो आणि ती व्यक्ती घुमाला लागते. ती व्यक्ती मयत झाली की तिसरा, म्हणजे जो कोणी असेल ती परंपरा 100, 150, 200 वर्षाची परंपरा, म्हणून त्याला कल्चरल सँक्शन ऍक्टिव्हिटीज असं मानसशास्त्रामध्ये संबोधले जातं. त्यातून ते प्रकार बघायला मिळतात आपल्याला. संस्कार झाल्यानंतर दुसरा प्रकार आहे इंद्रिय. तिकडे म्हणजे देव आणि भूत एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तिकडेही तसाच प्रकार दिसतो, इथे तसाच प्रकार दिसतो. इंद्रिय, दुसरं मी सांगितलं की तुम्हाला इंद्रिय उद्दीपित होऊन अंगात येणं. आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना, काही व्यक्तींच्या इंद्रियांना वेगवेगळ्या प्रकारची अलर्जी असते आणि त्या अलर्जीतून त्याला तसे तसे वाटायला लागतं. म्हणजे समजा आता एखाद्याला ढोलकी वाजायला लागली तर अंगात येतं, ढोलकीच्या आवाजाची अलर्जी. कोणाला अगरबत्ती काही धूप वगैरे जळायला लागलं तर अंगात येतं. कोणाला मंदिरामध्ये देवी किंवा मूर्ती बघितली, एखादी देवदेवता बघितली तर अंगात येतं. म्हणजे त्याचे डोळे उद्दीपित होतात, कोणाचं नाक उद्दीपित होतं, वेगवेगळ्या तऱ्हेने. काही लोकांना गर्दी, यात्रा जत्रामधली गर्दी, त्याच्याद्वारे लोक सूचना स्वीकारतात आणि अंगात आणतात. म्हणजे हे त्या त्या प्रकारची वातावरणाची अलर्जी असते आणि मग लोक अंगात आणतात. 3 प्रकार झाले मी तुम्हाला सांगितले. एक प्रकार ढोंगाचा अंगात येणे. पहिला प्रकार जो त्याचे काही विचार करायची गरज नाही, माणसं काय करतात त्याला काहीतरी कारणं असतात. कोणी पैसे कमवण्यासाठी ढोंग करतं आणि अंगात आणल्याचा दावा करून दवा आणि दुवा देतं. परंतु काही लोकांची गरज असते, जसं आता एखादी विधवा बाई आहे, तिची एक गरज आहे, तिला समाजात अजिबात स्थान नाही. किंवा एखादी स्त्री आहे जिचा नवरा दारुडे आहे, तो तिला मारतो, मारहाण करतो, काही छळतो, तर ती अंगात आणते. तर तिची ती गरज आहे. त्या गरजेपुढे तिने अंगात आणलं एकदा बायकोने, तर दारुड्या नवरा पाया पडतो देवी समजून, मग ते बाईला बरं वाटतं. जी विधवा स्त्री आहे तिचं तिच्याकडे समाजाचं लक्ष नाही, मग ती अंगात आणून लक्ष वेधून घेते. असे देखील प्रकार बघायला मिळतात. मी 3 प्रकार मी तुम्हाला, एक तर ढोंगाचा अंगात येणं किंवा वस्तुस्थिती परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार लोक अंगात आणतात. दुसरं परंपरागत मान्यता वर्तन आहे. तिसरं सूचना वर्तन आहे. चौथं तिसरं तुम्हाला इंद्रिय उद्दीपित होऊन अंगात येण्याचं मी तुम्हाला बोललो. आणि चौथा जो प्रकार आहे मेंदू मधली रसायनं बदलली तरी सुद्धा अंगात येतं. तसं तिकडे भूत दिसतं तसं इथे अंगात पण येतं.
आणि म्हणजे 5 प्रकार झाले बघा. ढोंग, परंपरागत वर्तन म्हणून संस्कार, इंद्रिय उद्दीपित होणं, तिसरं सूचना वर्तन, आणि मग मेंदूमधील रसायन बदल. यातून म्हणजे 5 प्रकारे, इथेही 5 प्रकारे, तिथेही 5 प्रकारे. ह्यातून काय काय बाबतीत चालते बघूया. आपण भूत उतरवण्याचा प्रयोग बघूया. तुमच्यापैकी काही लोकांनी तो बघितला असेल, परंतु मला आज इथे दाखवण्यासाठी तोच प्रयोग बरा वाटला, कारण स्क्रीनवर तो चांगला दिसू शकतो किंवा अनेक प्रयोग आहेत, पण ते प्रत्यक्षात जेव्हा लोक समोर असतात तेव्हा अधिक चांगले करता येतात. इथे माझ्या हातामध्ये भूत बंद करण्यासाठी भगत मांत्रिक काय वापरतात. हे मुस्लिम समाजातला दर्ग्यावरचा हा प्रयोग आहे भूत बंद करण्याचा. आणि याच्यासाठी त्याने याला आपल्याकडे काय म्हणतात, कळस म्हणतात, बरोबर आहे, तांब्याचा तांब्या, आणि हे त्रिशूळ आहे. खरं म्हणजे बघितलं तर दोन्ही वस्तू हिंदू धर्मात प्रिय आहे. आणि वापरते कोण? मुस्लिम फकीर. कुठेही दर्ग्यावर. यामध्ये मी तांदूळ घेतलेले दिसत तुम्हाला, मी टाकतो याच्यात, बरोबर. तांदूळ भरलेले आहेत. आणि समोर एखादी व्यक्ती समजा आली आणि तिला काहीतरी भूतबाधा झाली, काही झाली, आणि ती उतरवण्यासाठी दर्ग्यावर बऱ्याचदा घेऊन जातात लोक. तो प्रयोग कसा चालतो बघूया. मी तुम्हाला तो मंत्रही म्हणून दाखवणार आहे. मी इथे खाली प्लेट घेतलेली ठेवायला. प्लेट म्हणजे म्हणण्यापेक्षा काय म्हणतात, पुठ्ठ्याचा एक छोटा तुकडा आहे, जेणेकरून त्याचा आवाज होऊ नये म्हणून. आणि मी आता त्याच्यावर असं ठोकणार आहे वरून आणि मंत्र म्हणणार आहे, कारण भूताला मी बंद करणार आहे कडव्यामध्ये. भूताला बंद करण्याचा प्रयोग आहे. म्हणजे तिकडचं भूत त्या व्यक्तीचं आहे, ते उतरवून आतमध्ये बंद करणार, तो बरा होणार. आणि मग त्या व्यक्तीच्या डोक्यावर असं फिरवलं जातं. आणि हा बाबा मंत्र म्हणतो. मंत्र आपल्याकडे विविध प्रकारचे असतात. म्हणजे मुलगा अभ्यास करायला लागला तरी सुद्धा मंत्र असतो. गायत्री मंत्राने सगळं त्याचा अभ्यास ऑटोमॅटिक डोक्यात घुसतो. पैशाचा पाऊस पडणारा, त्याचे मंत्र असतात. अनेक तऱ्हेचे मंत्र असतात. पूजा विधीचे मंत्र असतात, अनेक तऱ्हेचे, अनेक धर्मात असतात. सुरू करतो. बिस्मिल्लाहिर बिस्मिल्लाहिर हम्मानिरहिम हम्मानिरहिम कुत्सिन मात्सिन मियासिन शाकिशिन अबुशिन बिरिमत अम्मीन. काही समजलं? काही समजत नाही, हीच तर भानगड असते. आपल्याला कुठे हिंदू धर्मातले मंत्र देखील समजतात. आपला पुरोहित जो असतो, पूजेला येतो, तोही काहीतरी असंच बडबडतो. लग्नामध्ये तो असंच काहीतरी बडबड करत असतो. आपल्याला काही कळत नाही, कारण ते संस्कृतमध्ये असतात. हे उर्दूमध्ये असतील कदाचित, अरेबियन भाषेमध्ये असतील कदाचित, कारण मुस्लिम समाजातले बरेचसे मंत्र अरेबियन भाषेत आहेत. तर या मंत्राचा अर्थ काय तो मी तुम्हाला सांगणार आहे. परत एकदा नीट ऐका. बिस्मिल्लाहिर हम्मानिरहिम कुत्सिन मात्सिन मियासिन शाकिशिन अबुशिन बिरिमत अम्मीन. याचा अर्थ असा आहे, मी माझ्या मुस्लिम मित्राला विचारलं की बाबा याचा काय अर्थ आहे. याचा अर्थ बघण्याच्या अगोदर भूत बंद होतंय की पहिले बघूया. परत परत करतोय आणि भूताला सांगतो की तू आता तिकडून इकडे माझ्या गडव्यात ये, मी तुला बंद केलं. सोडते बरं. कधी कधी अत्यंत पॉवरफुल असतात भूत काही भागातली, ती लवकर बंद होत नाही. त्यांना बंद करण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेची यंत्रणा वापरावी लागते. मग कधी कोणी लिंबू, कोणी दुसरं काहीतरी बकरं कोंबडं मागतं, असे वेगवेगळे यंत्र असतात. काही भगत मंत्री अंडी मागतात, त्याला जे पाहिजे रात्रीच्या पार्टीला त्या वस्तू मागितल्या. ते अशा तऱ्हेचं ह्या तऱ्हेचं भूत सुटून जातं. तेव्हा मात्र मोठं त्याला काहीतरी द्यावं लागतं, हे पक्क लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. मी तुम्हाला परत एकदा हा प्रयोग आता नंतर करून दाखवेन. आपण थोडं पुढे जाऊ. फक्त हे कसं घडलं ते पहिले बघूया आपण, बरोबर आहे. साधारणतः या तांब्यामध्ये मी जे तांदूळ घेतले होते, ते तांदूळ घट्ट असे ठोकले की ते जाम होत जातात. आणि ते जाम झाल्यानंतर आतली हवा बाहेर पडते. ते निर्वात होत, तांब्या निर्वात होतो, म्हणजे व्हॅक्युम. निर्वात, हवा नसणं म्हणजे व्हॅक्युम. असं झालं की हे चिकटतं. यासाठी अट अशी आहे, कार्यकर्ता म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं की तांब्या ह्या आकाराचा असला तर अधिक चांगला. स्टीलचा असला तरी चालतो. तांब्याचा तांब्या पाहिजे भूताला, याची काही गरज नाही. याची गरज नाही, स्ट्रिशूलच पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरातला स्क्रूड्रायव्हर पण घेऊ शकता. मी इथे घेतलाय बघा, हा पण चालतो. हे घट्ट ठोकत गेला की हवा बाहेर पडली की निर्वात झाला की याला चिकटतं. त्याला भूत बंद करणं गडव्यात असं म्हणतात. बऱ्याचदा मुस्लिम आणि हिंदू फकीर किंवा इतर धर्मातले देखील काही बाबा करत असतील. हे झालं भूत लागण्याचं. देवदेवतांचं संचालनात झाल्यानंतर अनेक लोक जे प्रयोग करतात ते तुम्ही अनेकदा बघितले असतील. मी इथे करून तुम्हाला दाखवणार आहे. अनेकदा काही बाबा लोक कापूर पेटवतात आणि तो कापूर हातावर ठेवतात, पेटलेला कापूर किंवा जिभेवर ठेवतात. तो प्रयोग कसा केला जातो बघूया. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की देव वगैरे काही अंगात येत नाही, तरी सुद्धा
ह्या तऱ्हेचे प्रयोग लोक करतात. मी आता मेणबत्ती पेटवलेली आहे इथे, ही मेणबत्ती आहे. माझ्याकडे इथे कापूर देखील आहे, तोही तुम्हाला दाखवतो. छोटी वडी कापराची आहे, बरोबर आहे. मी आता कापूर पेटवून तुम्हाला हातावर कसा ठेवतात ते दाखवतो. आणि यासाठी कुठलाच देव अंगात यावा लागत नाही, हे सहज करता येतं, तुम्हाला देखील करता येईल, आणि यामागे विज्ञान असतं. या प्रकारे अनेक लोक करतात आणि हे सोपं देखील असतं. फक्त प्रिकॉशन्स काय आहे की मी आता प्रथम मेणबत्ती विझवतो, कारण मग परत काही अपघात होऊ नये. प्रयोग करताना अत्यंत प्रिकॉशन्स घ्यायच्या, काळजी खूप घ्यायच्या, कारण काही होऊ शकतं. आपल्या टेबलवर अनेक तऱ्हेचे ऍसिड्स असतात, काही केमिकल्स असतात, आगीचे प्रयोग असतात. तर कार्यकर्ता म्हणून ह्या सगळ्या सूचना नीट लक्षात ठेवायच्या. आता जो प्रयोग केला आपण कापूर यासाठी वापरले, त्याचा एक फायदा असा आहे की कापूर हे संप्लवनशील सब्लिमेंटरी सबस्टन्स आहे. म्हणजे घनस्थितीतून सॉलिड स्टेट मधून डायरेक्ट गॅसेस स्टेटमध्ये जातं, त्याची राख शिल्लक राहत नाही. म्हणजे घनस्थितीतून वायू स्थितीत जातो, राख शिल्लक राहत नाही. राख ही नेहमी गरम असते. म्हणजे अग्नीवर चालणारे जे लोक असतात ना, ते देखील ह्याच प्रकारे चालतात. म्हणजे कोळसे पेटवले एकदा की नियम लक्षात हा ठेवायचा की 3 सेकंदात कोळसे पार करायचे, पाऊण तासभर त्याच्यावर चालत बसायचं नाही. कारण आपली त्वचा 3 सेकंदच आग सहन करते. एक पाऊल उचलून पुढचा पाऊल, तिसरा पाऊल, चौथा पाऊल, असे 3-4 सेकंदात ते पार करून बाहेर पडायचं. नाहीतर तुम्ही जाऊन मध्ये उभे राहाल आणि भाजून घ्याल. म्हणून त्याच्याची दुसरी अट काय की कोळशावर जी राख जमा होते ती उडवली पाहिजे. त्यासाठी काहीतरी सूप नाही तर काहीतरी हवा मारण्यासाठी पुठ्ठा घेतला पाहिजे पेटलेल्या निखाऱ्यांवर, आणि लालबुंद निखारे पाहिजेत. अर्धवट पेटलेले कोळसे पायाला चिकटतात आणि भाजण्याची शक्यता असते. अशा प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. भविष्यात हे प्रयोग तुम्हाला प्रत्यक्षात जेव्हा आपण भेटू, कोविडचा जेव्हा हे जाईल तेव्हा देखील एसेन्स होतील, शिकवले जातील. ठीक आहे. कापुराबद्दल तुम्हाला मी सांगितलं, विज्ञान देखील सांगितलं की 3 सेकंदाचा नियम लक्षात ठेवायचा. थोडं पाणी दे रे बाबा. तर हे सॉरी, आता आपण जे प्रयोग बघितले जे देवी अंगात यांनी भूताने झपाटणे याबद्दलचे असतात, परंतु यापेक्षा भूताबद्दलचे दुसरे प्रयोग आहेत काय काय, जे काही आदिवासी समाजामध्ये भूत उतरवण्याच्या जे प्रयोग केले जातात किंवा अंगात आल्यानंतर बाबा जे काही दाखवतो, त्याविषयीच मी तुम्हाला परत एकदा ही मेणबत्ती पेटवतो. आणि आदिवासी क्षेत्रातले किंवा आदिवासी जो आपला बंधू आहे किंवा बांधव आहेत, ते त्यांच्या वाडी वस्तीवर कसे प्रयोग करतात जंगलामध्ये, त्या हातामध्ये त्यांच्याकडे कापूर उपलब्ध नसतो, म्हणून ते असा टेंबा घेतात. टेंबा म्हणजे काय की एक काठी आहे लाकडाची, हा दांडा आहे, आणि त्याला सुती कापड, कॉटनचा कपडा, हे लक्षात ठेवायचं. टेर्लिन, टेरिकॉट, नायलॉन वापरायचं नाही. धागा देखील सुतीच पाहिजे, कॉटनचाच. आणि हे रॉकेलमध्ये भिजवायचं, पेट्रोल डिझेल वापरायचं नाही, नाहीतर भडका उडेल आणि तुम्ही भाजून जाल. आणि हे असं तो पेटवतो आणि मग तो कितपत पेटेल मला माहित नाही, कारण रॉकेल कमी पडलेलं आहे, त्यामुळे त्याची किती शक्यता आहे मला बघूया. मी प्रयत्न करतो पेटवण्याचा. ठीक आहे बेटा. बऱ्याचदा प्रयोग करताना आपल्याला एक सहाय्यक लागतो, याची जाणीव ठेवायची, नाहीतर मग आपण हे बघा आता पेटलेला आहे टेंबा, आणि हा मी माझ्या हातावर या पद्धतीने फिरवतोय. तुम्हाला दिसतंय थोडी आग कमी पडते. हे सहज तुम्हाला करता येईल. हे इतकंच होतं असं नाही, मी परत एकदा विझवतो आणि परत पेटवतो. या हातावर किंवा शरीरावर करता येते इतकंच नाही, तर ते अशा पद्धतीने तोंडात देखील घालता येतं, आणि हे तुम्हाला देखील करता येईल. परत नियम 3 सेकंद लक्षात ठेवता. पाऊण तासभर पेप्सी कोला समजून खात बसायचं नाही. ठीक आहे, ओके. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सूचना मी वेळोवेळी देतो, यासाठी की जेणेकरून तुम्हाला त्या उपयोगी पडतील भविष्यात. ओके, थँक्यू. आपण थोडं पुढे जाऊ. चमत्कार क्षेत्रामध्ये मी तुम्हाला असं म्हटलं की यांत्रिक करामतीचे प्रयोग जसे बघितले आपण, तसे काही प्रयोग हे अतिंद्रिय शक्तीचे प्रयोग असतात. मी तुम्हाला अतिंद्रिय शक्तीच्या प्रयोगासाठी एक प्रयोग तुम्हाला दाखवते की
अतिंद्रिय शक्तीमध्ये काही लोक वेगवेगळे प्रकार करतात. त्यामध्ये असा एक प्रयोग आहे की काही लोक तुमच्या कोणाच्या खिशात काय आहे ते सांगतात, कोणाच्या घरी काय चाललंय ते सांगतात. म्हणजे त्यांना अतिंद्रिय शक्तीच्या आधारे टेलिपॅथी ज्याला म्हणतात की दूरचं संवेदन होतात, दूरचं सगळं समजतं, असा लोकांचा दावा असतो. त्यासाठी आपण प्रयोग करूया की ह्या तऱ्हेचे प्रयोग कसे केले जातात ते जरा समजून घेऊ. मी जरा थोडं हे सामान बाजूला ठेवतो जेणेकरून. इथे गजानन हाडे दिसत आहेत मला स्क्रीनवर. गजानन हाडे आहेत का? हो सर आहे. स्टीफन हाडेच्या नावाने ते जॉईन झालेत बघा. हो सर आहे. आहेत आहात. ओके ओके ओके. गजानन, मला तुम्ही जे बसलाय ज्या रूम मध्ये ते मला दिसतंय इथून, बरोबर आहे? आणि हे गजानन आमचे बुलढाण्याचे आहेत. तुमच्या घरातलं मला दिसतं. मी ते सांगतोय तुम्हाला. तुम्ही काय करा, मी समजा सांगितलं की तुमच्या समोरचं दृश्य काय आहे, तर तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे त्याचा कॅमेरा समोरच्या फ्रंट भिंतीवर तुमच्या रोखा, म्हणजे लोकांना प्रत्यक्षात दिसेल. मी प्रथम सांगेन ओके समोर काय आहे ते सांगेन, त्यानंतर करायचे, आता लगेच नाही. हा, मी समोरचं सांगितलं, मागचं सांगेन, लेफ्ट राईट सगळं सांगेन, जेवढं मला दिसतं इथे तेवढं स्क्रीनवर, बरोबर आहे? आता तुम्हाला दिसत नाही, मला दिसतं अतिंद्रिय शक्ती, असा दावा असतो लोकांचा. त्याला लोक टेलिपॅथी म्हणतात. त्याचे बरेच प्रकार आहेत, तेही पुढे तुम्हाला प्रकार सर्व सांगेन. माझं त्याच्यावरचं पुस्तक देखील आहे. गजानन, तुमच्या समोर तुम्ही जे बसलाय जिथे ना, त्या भिंतीवर मला असं दिसतं की कपडे आणि कॅलेंडर असं समोरच्या भिंतीवर तुमच्या दिसते. आणि फोटो फ्रेम आहे, इलेक्ट्रिकल बोर्ड दिसतोय समोरच्या भिंतीवर, आणि छोट्या मुलाचा झुला देखील टांगलेला आहे असं मला दिसते समोरच्या भिंतीवर तुमच्या. बघा जरा, दाखवा जरा, मला जरा दाखवा, तुम्ही स्क्रीन दाखवा लोकांना, दिसतंय का बघू. तुमच्या समोरच्या भिंतीचा स्क्रीन मलाही दिसला पाहिजे स्क्रीनवर. तुम्ही तुमचा मोबाईल तिथे घ्या आणि त्याचा फोटो लोकांना समोर दाखवा. हा सर, झुला आहे बाळाचा. हा, मला ऐकू आले नाही, बोला. लोकांना दिसतंय का? काही लोकांना दिसतंय का? हो सर, दिसतोय. हा, म्हणजे कपडे दिसत आहेत, त्यानंतर कॅलेंडर दिसतंय, मला तर फोटो फ्रेम पण दिसते बाजूला, आणि इलेक्ट्रिक बोर्ड आहे एका कोपऱ्यात बघा दिसतोय. हा, छोट्या मुलाचा झुला पण टांगलेला आहे लाल रंगाचा, तोही दिसतोय. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला तुमच्या मागे, मी तुम्ही बसलाय त्याच्या स्क्रीनच्या मागे तुमच्या तिथे भिंतीला खिडकी आहे एक दिसते मला इथून, बरोबर आहे? आणि कॉट किंवा पलंग ज्याला म्हणून ते दिसते, त्याच्यावर लाल रंगाची चादर अंतरलेली दिसते, जिच्यावर छान फुलांची डिझाईन दिसते मला इथून. आणि पोटमाळ्याच्या वर असं काहीतरी बॉक्स ठेवलेले एका कोपऱ्यात दिसते. बघा जर, दाखवा लोकांना. तुमच्या मागच्या बाजूचा, मागे तुमच्या हे करा तुम्ही, हा मोबाईल असं मागे धरा आणि स्क्रीन दिसते का लोकांना मी जे काय सांगितलं ते आहे का? हा, आता डाव्या बाजूला बघा, म्हणजे लेफ्ट साईडला, तुमच्या लेफ्ट साईडला मला हिरव्या रंगाची भिंत दिसते. ऍक्च्युली घरातच तुमच्या हिरवा रंग दिसतो चारी बाजूला मला बघितलं की, त्यामुळे हिरव्या रंगाची भिंत आहे. टीव्ही, कॅलेंडर वगैरे असं काय काय दिसते मला भिंतीवर साईडला. लग्नपत्रिका, फोकस, किंवा ती खिडकी आहे माझ्या अंदर, तो टीव्ही नाही आहे असं मला वाटतं, त्यातून उजेड दिसतोय साधेला, बाहेर आलेला उजेड दिसतोय, त्यामुळे ती खिडकी आहे असं मला वाटते. आणि लग्नपत्रिका आणि फोकस नावाचं काहीतरी असं एक चिटकवलेलं काहीतरी आहे साईडला भिंतीवर, तेही दिसते. खाली टी टेबल दिसतं, त्यावर टीव्ही आहे छोटा, असं दिसते मला. आणि ब्लू लगेज बॉक्स दिसते ठेवलेले का कोपऱ्यात, बघा जर, दाखवा लोकांना. तुमच्या लेफ्ट साईडला दिसतंय, लेफ्ट साईडला टीव्ही, कॅलेंडर, बरोबर. हो, सर्टिफिकेट वगैरे ते चिटकवलेले काहीतरी ते दिसते मला. खाली टी टेबल दिसते, त्याच्यावर काहीतरी ठेवलेलं आहे टीव्ही सारखं, ते दिसते. ओके. हा, आणि राईट साईडला बघा तुमच्या उजव्या बाजूला परत भिंत हिरव्या रंगाचीच मला दिसते. आणि भिंतीत असं जो कपाट आहे भिंतीच्या आतमध्ये, त्याच्या मांडणीवर काही पुस्तकं वगैरे ठेवलेली आहेत. वरच्या ह्याच्यावर मांडणीवर, मधल्या बॉक्सवर काही लाल रंगाचे असं काहीतरी बॉक्स आहेत, किंवा लाल रंगाचे बॅग आहे एक दिसते कोपऱ्यात. आरसा आहे, मेकअपचे वगैरे सामान असं पडलेलं दिसते. लाल भगव्या कपड्यात काहीतरी असं हे केलेलं आहे, झाकलेलं ते दिसते. आणि ब्लू रंगाचं काहीतरी दिसते, असं एवढं मला दिसते तुमच्या ह्याच्यावर स्क्रीनवर. तुमच्या घरातलं पांढरा दरवाजा आहे त्या बाजूला,
मुलांची खेळणी हँग केलेलं असं लटकवलेली आहेत, ते पण दिसतात मला. काहीतरी बाहुला काहीतरी दिसतोय असा छोटा. ठीक आहे, हा ओके. म्हणजे मला अतिंद्रिय शक्ती नाही समजतं, मला एवढंच समजतं का याच्या पलीकडे जाऊन मला भरपूर काय काय समजतं. म्हणजे दावा करणारे जे लोक असतात ना, त्यांचे भरपूर दावे असतात. म्हणजे आता मी तुम्हाला पुढचा याचा प्रयोग देखील दाखवेन. म्हणजे दावे करणारे जे लोक असतात त्यांचे वेगवेगळे दावे जे असतात त्याचे काही प्रकार आहेत अतिंद्रिय शक्तीचे, ते देखील कार्यकर्ता म्हणून तुम्हाला माहिती असावे. एक तर पॅरासायकॉलॉजी किंवा परामानसशास्त्र याच्या आधारे प्रयोग केला जातो. आपण कधीतरी छद्मविज्ञानावरचे व्याख्यान घेऊ, त्यात तुम्हाला मी डिटेल तुमच्याशी बोलेन किती प्रकारे केलं जातं. म्हणजे सायकोमेट्री आहे किंवा ज्याला सायकोकायनेसिस आहे, टेलिकायनेसिस आहे, या प्रकारचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. हे सगळे इंग्लिश शब्द असले तरी त्याचे मराठी शब्द भाषांतर देखील मी तुम्हाला त्यावेळी सांगेन. आता मी बोलत नाही. अतिंद्रिय शक्तीचे ज्याला ESP म्हणतात, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन्स, याचे 10 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एक टेलिपथी आहे, विचार संक्रमण, जसं मी माझे विचार मी तिकडे ट्रान्सफर करू शकतो, किंवा मला दूरसंवेदना, क्लिअर व्हॉइस, तिकडचं दिसतं. भगवान शंकराला जसं 7 समुद्रापलीकडचं दिसायचं, तिसरा डोळा उघडला की, तसं काही माणसं दावा करतात. त्यामध्ये प्री कॉग्निशन आहे, म्हणजे ज्यांना भूतकाळ समजतं, म्हणजे भविष्यकाळ समजतं. प्री कॉग्निशन म्हणजे भविष्यात काय घडणार ते समजतं. म्हणजे ते दावे करतात भूकंप होणार आहे, पूर येणार आहे, सुनामी येणार आहे, वगैरे वगैरे असे दावे असतात. पण ते बऱ्याचदा खोटे ठरलेले दावे आहेत, बरोबर. त्याला लॉ ऑफ प्रॉबिलिटी म्हणतात. जेव्हा जेव्हा सत्य किंवा घटना घडली तर त्याला लॉ ऑफ प्रॉबिलिटी म्हणतात, शक्यतेचा नियम. म्हणजे कॉईन उडवलं 10 वेळा, जर तुम्ही एखादं नाणं उडवलं तर कधीतरी ते काटा पडेल, कधीतरी छाप पडेल वगैरे. त्याप्रमाणे त्याची शक्यता असते 50-50%, 50-50. त्याचा फायदा या लोकांना मिळतो, ज्याला लॉ ऑफ प्रॉबिलिटी म्हणतात. दुसरे रेट्रो कॉग्निशन आहे, म्हणजे भूतकाळ समजते काही लोकांना. त्या पलीकडे जाऊन काही लोक दावा जो करतात त्याला म्हणतात की क्रिप्टोमनेशिया, म्हणजे पुनर्जन्माचा दावा करतात या प्रकारामध्ये. काही झिगोग्लासी किंवा ग्लासोलोलिया, म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा कोणातरी अंगात येतो आणि तो त्याची आत्मे जो मेलाय माणूस त्याची भाषा बोलतो, त्याला झिगोग्लासी ग्लासोलोलिया असं म्हणतात. त्याचे हावभाव करतो, असे प्रकार देखील बघायला मिळतात आपल्याकडे. किंवा ग्लासोलोलियामध्ये तो त्याची भाषा बोलतो, म्हणजे तो इंग्लिश बोलत असेल, शिकलेला असेल तर हा पण इंग्लिश बोलतो. हे भयानक असतात, लोकांना ते विचित्र वाटतं. त्याची शास्त्रीय कारणही मी तुम्हाला कधीतरी सांगेन, आता मी सर्व सांगत नाही. तुम्ही जर प्रश्न विचारेल तेव्हा देखील तुम्हाला मी सांगू शकेन. गिफ्टेड चाइल्ड नावाचा एक प्रकार असतो आपल्याकडे, म्हणजे दैवजात काही बुद्धिमान माणसं असतात. तिथं आता व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर भरपूर असे व्हिडिओ येतात की काही लोकांना दैवी शक्ती आहे, त्याला बायबल पाठ आहे, कोणाला कुराण पाठ आहे, कोणाला गीता पाठ आहे, वगैरे वगैरे. आमच्याकडे कोकणामध्ये आमची एक संविधान कन्या आहे, त्याला संविधान त्या पाठ आहे, तिला पूर्ण संविधानातले सगळी कलम ती सांगते, वगैरे वगैरे. असं अनेक लोक असतात. यात विशेष काही नाही बरं का. हे गिफ्टेड चाइल्ड जे आहे ते दैवी वगैरे काही नाही. ही बुद्धी कशी डेव्हलप होते त्याचं प्रगत विज्ञान आता आलेलं आहे बाहेर. तुम्ही सुलोचना देवी नाव ऐकलं असेल तर त्या देखील ह्या असं तऱ्हेचे प्रयोग करायच्या, गणित सोडवायच्या वेगवेगळ्या. ठीक आहे. आउट ऑफ द डेथ एक्सप्रेस, म्हणजे मृत झाल्यानंतर काही लोक त्या शरणावर ठेवलं आणि आग लावलं तोपर्यंत उठले आणि जिवंत झाले, असे देखील अतिंद्रिय शक्तीमध्ये दावे करणारे लोक आहेत. आणि मग तो स्वर्गाचं वर्णन वगैरे तुम्हाला करून सांगतो, वगैरे वगैरे. हे खूप प्रकार आहेत. एक देजाऊ प्रकार आहे. देजाऊ प्रकार म्हणजे काय की कोणतरी असं दावा करतो की मी अरे गेल्या जन्मामध्ये ही जागा बघितली होती, कुठेतरी तो फिरायला जातो तिकडे बघतो की अरे हे तर मी इथे कधी आलो नव्हतो, पण हे मला सगळं आठवतं, इथे काय काय ते गेल्या जन्माचंच असेल, वगैरे वगैरे. त्याला देजाऊ म्हणतात. हे असे का भास होतात, काय होतं आपल्या मेंदूमध्ये, याचं पूर्ण विज्ञान आता तुम्ही जर याच्यावर गुगलवर गेलात तरी तुम्हाला फाइंड आउट केलं तर मिळेल. परंतु मी देखील तुम्हाला सांगेन, माझ्या पुस्तकात त्याची डिटेल सगळी लिहिलेली आहे. आपण थोडं पुढे जाऊ. हे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की तुम्हाला अतिंद्रिय शक्तीचे प्रयोग जसे फसवतात, तसं आता मी दुसरा एक प्रयोग अतिंद्रिय शक्तीचा करतो बघा. आता मला स्क्रीनवर एक माणूस दिसतोय तुमच्या तिथे, की त्याचं नाव आहे आनंदा सणस. आनंदा सणस. आनंदा सणस आहात का तुम्ही? हा, हाय सर, नमस्ते. नमस्ते. तुम्ही साताऱ्यावर तुमची आठवण आली, कारण काय तुमच्या खिशात मला इथून पैसे दिसत आहेत. एक 50ची आणि 100ची नोट आहे. जर दाखवा काढून लोकांना, आहे का बघू समोरच्या खिशात शर्टाच्या, आहे का? जर दाखवा लोकांना, स्क्रीनवर दाखवा, तुमच्या मोबाईलच्या समोर धरा, नोटा काढून दाखवा. दिसतायत का लोकांना? सनस सर? हा हा, आहेत. दिसतायत तुमच्या नोटा? हा, या तऱ्हेचे प्रयोग लोक करतात, याला अतिंद्रिय शक्ती होते. असं जर प्रत्यक्षात तुम्ही आणि मी भेटलो ना तर आपण अतिंद्रिय शक्तीचा अनेक प्रयोग करून तुम्हाला मी दाखवेन. आपण थोडं पुढे जाऊ याच्या पलीकडे, यापेक्षा वेगळे काय काय घडतं. तुम्हाला परवा
अशा तऱ्हेची एक वस्तू परवा नाही कालच शिंदे सरांनी आपल्या डॉक्टर शिंदे यांनी दाखवली होती. त्याला काय म्हणतात? शिंदे सरांनी काय नाव सांगितलं? हे वास्तुशास्त्रामध्ये येतं आणि हे घरी ठेवलं की सुखशांती येते, पैसा येतो वगैरे वगैरे. बांबूची झाडासाठी ते ठेवतात. हॅपी सर. हॅपी मॅन. आता याला हा हॅपी आहे का? आता मला पूर्ण अनहॅपी दिसतोय. तर या तऱ्हेने वस्तू याला हे चायनामधून आलेलं आहे. फेंगशुई. फेंगशुई मध्ये हे चायनावरनं विकतचं दुःख आपण आणलं. कधी आणलं? भारतामध्ये 21 सप्टेंबर 1995 भारतामध्ये आपले प्रिय गणराया एकाएकी दूध प्यायला लागले होते. आणि गणरायाचं दुग्ध प्राशन सुरू झाल्यानंतर गल्ली बोळात सगळीकडे लोक दूध पाजत होते. नंतर तो चमत्कार कसा फसवणूक होती किंवा त्याच्या मागचं शास्त्र देखील तुम्हाला कदाचित माहिती असेल, नसेल तर मी ते सांगेन तुम्हाला प्रश्नोत्तरामध्ये आलं तर आपण बोलू. तर ह्या तऱ्हेचं चायनाला असं लक्षात आलं, म्हणजे जगभरातल्या देशांना लक्षात आलं सगळ्या, की भारत हा मूर्ख माणसांचा देश आहे, की ह्या देशामध्ये मूर्त्या दूध पितात, निर्जीव वस्तू दूध कशी पितात? 7वीच्या किंवा 4थीच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात काय शिकायचं? सजीवन निर्जीवांचं स्पष्टीकरण देताना चालत नाहीत, बोलत नाहीत, खात नाही, उठत नाहीत, मोठे होत नाही, छोटे होत नाहीत, ते म्हणजे निर्जीव. आता हे काय? हे निर्जीव आहे, ते कसं काय दूध पिणार? परंतु हे आपल्याकडे विश्वास ठेवतात लोक. आणि मग या तऱ्हेचे देखील अनेक प्रकार आपल्याकडे चालतात. अशा बावल्या टांगतात किंवा लिंबू मिरची बांधतात. याची देखील कारणं तुम्हाला काही माहिती असतील, आपण त्याविषयी अधिक बोलणार नाही. मी तुम्हाला आता यांत्रिक प्रयोग कसे केले जातात ते बघूया. आपण अघोरी प्रकार बघितले, फसवणुकीचे प्रकार, हात सफाई बघितली. मी प्रयोग आणि चमत्कार यातला फरक तुम्हाला समजून घेण्यासाठी एक प्रयोग करतोय. इथे माझ्या हातामध्ये तुम्हाला हे काय दिसते? प्रश्नचिन्ह आहे. हे ॲल्युमिनियमचं आहे बनवलेलं, बरोबर आहे, आणि हे खूप जड आहे. तर मला कोण सांगेल की हे प्रगत विज्ञान शिकलेले सर्व लोक माझ्यासमोर बसलेले आहेत. हे मला असं चिटकवायचं इथे माझ्या हे बोटावर. कसं चिकटणार? असं धरायचं नाही बरं का, नाहीतर काही लोक असं धरून चिटकवतील. तर काय करावं लागेल मला हे चिटकवण्यासाठी? विज्ञानाचा कुठला नियम वापरावा लागेल की ज्याच्या आधारे मला हे चिटकवता येईल? ज्यांना माहिती त्यांनी जरा गप्प बसा, ज्यांनी प्रयोग बघितला त्यांनी बोलले. हा, कोणीतरी बोलतंय. हे असं चिकटणार नाही, कारण इथे एकतर काहीतरी फेविकॉल लावावं लागेल आणि बराच वेळ थांबून चिटकून ठेवावं लागेल, किंवा फेविक्विक लावलं तर माझ्या बोटाची कातडीच जाईल. परंतु मी तुम्हाला चिटकून दाखवतो. मी त्यासाठी 2 साधनं आणले आणि साधा विज्ञानाचा एक नियम वापरून, प्रयोग विज्ञानाचे कसे असतात आणि चमत्कार कसे असतात यातला फरक तुम्ही ओळखायचा. हा पट्टा आहे कमरेचा, माझ्याच कमरेचा पट्टा आहे जो मी इथे घेतलेला आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला हा प्रयोग करून दाखवतो. मी काय केला, हा पट्टा यात अडकवतो असं. ठीक आहे, मी आता पट्टा अडकवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल की पट्टा यामध्ये मी अडकवलाय आणि इथे मी तो तुम्हाला प्रश्नचिन्ह लटकवण्याचा प्रयोग करणार आहे. ठीक आहे, जरा माझा मी जरा उभा राहतो, उंची कमी पडते त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो. हे बघा चिकटलेलं आहे, दिसतंय ते प्रश्नचिन्ह. पुन्हा उलट सुलट फिरून दाखवते तुम्हाला. ह्या पद्धतीने यामध्ये कुठला नियम वापरला विज्ञानाचा? कोण सांगेल? कुठला नियम वापरला? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे गुरुत्वमध्ये. मी या पट्ट्याचा गुरुत्वमध्ये काढला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतात. आपण बादलीमध्ये पाणी भरून जेव्हा घेऊन चालत असतो तेव्हा आपला बॅलन्स बादलीच्या साईडला नाही झोपत, आपण उलट्या दुसऱ्या हाताचा, ज्या हातात बादली त्याच्या विरुद्ध हाताला आपला बॅलन्स, म्हणजे आपला संपूर्ण तोल त्या बाजूला वजन हे करतो, डायव्हर्ट करतो आणि मग आपण चालतो. त्याला गुरुत्वमध्ये. नाही तर मग तुम्ही कमरेमध्ये वाकून जर तसं चालायला लागलं तर तुम्ही पडणार, कदाचित अपघात होईल. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं, सहज सोप्या पद्धतीने करता येतं. याला म्हणतात वैज्ञानिक प्रयोग. बुवाच्या क्षेत्रामध्ये जे प्रयोग चालतात त्यामध्ये अनेक वस्तू ह्या ज्या धार्मिक कार्यामध्ये वापरल्या जातात त्या वापरल्या, जसा आता हा टेंबा वापरला वगैरे वगैरे, किंवा त्रिशूळ, हेही लक्षात ठेवायचं कार्यकर्ता म्हणून.
थोडं पुढे जाऊ, याच्या पलीकडे जाऊ. आपल्याकडे काही प्रयोग हे असे केले जातात की गल्ली बोळातले बाबा करतात. लिंबू हे त्यासाठी अंड आणि लिंबू, करणीमध्ये अंड आणि लिंबू वापरते, करणी केली जाते, मूठ मारली जाते, देवदेवष्टी होते, भानामती घडते. खरं बघितलं यातलं काहीच होत नाही, जादू केला जातो, यातली एकही गोष्ट घडत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी त्याचे दावे केलेले आहेत त्यांनी त्याच्या सपोर्ट म्हणून त्याला ते सिद्ध करण्यासाठी काही प्रयोग केलेले आहेत. मग कोणी अंड्यातून करणी दाखवतं, कोणी लिंबातून दाखवतं, कोणी नारळातून दाखवतं, नारळ देखील वापरतं. कारण हे सर्व धार्मिक गोष्टीशी रिलेटेड गोष्टी आहेत. आपण जरा कशा पद्धतीने लोक करतात त्याचा प्रयोग आपण करूया. मी लिंबातून तुम्हाला कसे प्रयोग करतात लोक ते बघूया. 2 प्रयोग लिंबाचे मी करणार आहे. एक करणार आहे की लिंबातून तुम्हाला शक्य मला झालं तर मी लिंबातून रक्त किंवा आग काढून दाखवेन. कसं शक्य आहे ते मला माहित नाही, पण मी प्रयत्न करणार आहे, बरोबर इथे. आणि तुम्हाला किती दिसेल तेही मला माहित नाही. मी प्रथम हा लिंबू कापतो तुमच्या समोर, हा कुठे कापलेला नाहीये आणि हा सरळ असा कापतोय. हा मी कापलेला आहे, बरोबर आहे. माझ्या मोबाईलवर ते पडते सगळा रस त्याचा, ठीक आहे. आणि काही लोक कसं आहे, आता हा बघा, हा लाल रंगाचा धागा आहे, दिसतोय तुम्हाला. तर काही लोक दावा करतात की समजा एखादी स्त्री आली, तिने सांगितलं की आमचं मिस्टर 8 दिवस झाले घरातून गेले, घरी आलेच नाही परत, काय भानगड आहे. तर तो गावातला भगत किंवा मांत्रिक असेल, तो कसा प्रयोग करतो, लाल धागा घेतो, लिंबू कापतो तिच्या समोरच आणि तो धागा याच्यात टाकतो असा आणि सांगतोय बघा, तुमचे मिस्टर घरी येतील की नाही मला माहित नाही, तुमच्या कुंकवाला जर धोका असेल, तर धोका झाला असेल तर कदाचित हा धागा लालचा काळा पडेल. त्या बघा, हा काळा पडला, दिसतंय का तुम्हाला? काही लोकांना तो किती दिसेल मला माहित नाही, पण मी तुम्हाला दाखवतो परत परत. माझ्या हाताच्या दोन्ही बोटाच्या साईडला ते लाल आहे आणि मध्येच ते ब्लॅक काळ्या रंगाचं झाले. आता हे कसं घडलं? लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आहे, म्हणजे सायट्रिक ऍसिड आणि हा जो हे ऍसिड आहे आणि याला अल्कली रंग जो आहे तो, यांची दोघांची रासायनिक क्रिया झाली आणि त्यातून रंग बदल झाला. हा साधा विज्ञानाचा प्रयोग आहे, परंतु हा वापरला जातो तुमचा बळी घेण्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी फसवण्यासाठी. हे एवढंच घडतं का नाही, याच्या पलीकडे जाऊन काय काय करतात बघूया लोक. मी तुम्हाला असं म्हटलं की काही लोक या पलीकडे जाऊन काय काय प्रयोग करतात. आता किती दिसेल मला माहिती नाही, मी उभा राहतोय, त्याला खुर्ची बाजूला करतोय आणि मी तुम्हाला वेगळ्या तऱ्हेचा प्रयोग करून दाखवतोय. तुम्ही नीट बघायचंय. मला माहित नाही, खुर्ची जरा बाजूला घे. हा, माझ्या हातात लिंबू आहे आणि लिंबातून काय आहे ते बघूया आपण. हे बघा, दिसतंय तुम्हाला? आग पडते बघा, दिसते? हा, ह्या तऱ्हेचे प्रयोग, लिंबातून आग काढणं, लिंबातून कुंकू काढणं, असे वेगवेगळे प्रयोग लोक जगभर करतात. आणि हे केवळ भारतातच घडतं असं नाही, हे कृपया लक्षात ठेवा. इथून तिथून सर्वत्र माणसं सारखीच असतात आणि ती अशीच बळी पडतात अनेक प्रकारांना, तेही लक्षात ठेवायचे. मी जरा हे बाजूला करतो कारण यात ऍसिडिक असं हे आहे आणि हे मी तिकडे कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो, ठीक आहे. ओके, आपण दोन प्रयोग केले. एक मी तुम्हाला सांगितले की लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, त्याचं रासायनिक क्रिया झाली आणि तिकडे काय झालं, धागा लाल रंगाचा काळा झाला, बरोबर आहे. पुन्हा हा धागा काळ्याचा पांढरा लाल परत करता येतो बरं का, विरंजनाची क्रिया करून. आता असे अनेक, म्हणजे चुन्याची जर निवळी घेतली तुम्ही, चुन्याचं पाणी जर घेतलं तुम्ही, चुना जो असतो खाण्याचा चुना तोच पाण्यात भिजवायचं, त्याचं पाणी सेपरेट करून घ्यायचं, त्यात हे बुडवलं की पुन्हा रंग पुरवत होतो. ही साधी रासायनिक प्रक्रिया आहे, परंतु ह्या प्रकारे फसवलं जातं. म्हणजे जर बाबाला त्या बाईला फसवायची असेल तर तो काय करेल, सुरुवातीला सांगेल बघा तुमच्या कुंकवाला धोका आहे, परंतु एक शक्यता आहे की तुमचा नवरा परत यावा असं वाटत असेल तर एक विधी करावा लागेल, त्याच्यासाठी काही पैसे लागतील, त्याच्यासाठी काहीतरी साहित्य आणावं लागेल. तो सर्व ते घडून आणतो आणि पुन्हा एकदा हा काळा धागा झालेला होता तो पुन्हा लाल करतो, त्याच पद्धतीने पुन्हा लाल करतो, त्याच पद्धतीने. हा, ऐकू येते का? हो हो हो, येतंय. मी लिंबातून तुम्हाला आग काढून दाखवली. त्याच्यासाठी काय केलं मी, तर मी इथे माझ्या हातामध्ये हा छोटा खडा तुम्हाला दिसतोय, हे काय आहे, सोडियम मेटल, सोडियम धातू. सोडियम मेटल हा अत्यंत ज्वालाग्री असतो, पाण्याशी संपर्क आला तर पेटतो. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आणि पाणी देखील असतं. जेव्हा त्यात मी कापून हे छोटा खडा टाकला तेव्हा त्या पाण्याची आणि
सोडियम धातूची रासायनिक क्रिया झाली आणि आग बाहेर पडली, ज्वलनाची क्रिया झाली. बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा की ह्या प्रकारे तो प्रयोग केला गेलाय. त्यात कुठलीही दैवी शक्ती किंवा करणी किंवा मूठ मारणं याचा काही प्रकार नाही, पण हे प्रकार केले जातात वेगवेगळ्या प्रकारे. नारळातून करणी करतात, कोणी अंड्यातून करणी करतं. म्हणजे आम्ही एक 40 गावला बाबा पकडला होता. तो अंड आकाशात उडवायचा, म्हणजे समोरासमोर असं अंड डायरेक्ट असं विमानासारखी झेप घेऊन टेक ऑफ घेऊन उडायचा अंड. असे प्रयोग बघितले जाते. आणि नंतर आम्ही त्याला पकडला. त्या प्रयोगाच्या आधारे त्याची सर्व भांडाफोड केल्यानंतर त्यांनी तो प्रयोग कसा करतात ते आम्हाला सांगितलं. तर हे तुम्हाला कधीतरी मी बोलेन, सर्व एकदमच आता बोलू नये, कारण मग कार्यकर्ते फार उत्साही असतात आणि मग ते लगेच प्रयोग करायला जातात घरी जाऊन, आणि मग घरातच भांडणं सुरू होतात. कारण घरातच जर अंड उडालं तर घरातली माणसं भांबावून जातात की काय भानगड आहे, किंवा हा शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी प्रयोग करत सुटतो. तर असं कार्यकर्त्यांनी करू नये, म्हणून मी सर्व तुम्हाला लगेच शिकवत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे जाल आणि चांगले शिक्षित व्हाल तेव्हा तुम्हाला अधिक प्रयोग. मी चमत्काराची जी 2 पुस्तकं लिहिली त्यामध्ये एका पुस्तकामध्ये, पुस्तकाचं नाव आहे अंधश्रद्धेची दुनिया चमत्काराची किमया भाग 1, त्यामध्ये 41 प्रयोग आहेत, आणि भाग 2 25 प्रयोग आहेत त्याचा. आणि तिसरा जो भाग आहे त्याला अतिंद्रिय शक्तीचे प्रयोग, त्यामध्ये 12 प्रयोग आहेत अतिंद्रिय शक्तीचे. तर असे आता जो नवीन पुस्तक चमत्काराचा आपला येते मी लिहिलेला, त्यामध्ये साधारणतः 100 म्हणजे चमत्काराचे 100 प्रयोग समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिक प्रयोग त्या पुस्तकाच्या आधारे वाचता येतील. अजून ते पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, तसं साईबाबाचं झालं नाही तसं. तर अंधवे आहेत सगळे, येतील भविष्यात. ठीक आहे, ओके. थोडं आता पुढे जाऊ आपण. दुसरे काय काय प्रकार लोक जे करतात ना ते बघूया आपण. म्हणजे तुम्हाला माहिती की आपल्याकडे कुंभमेळा होतो, म्हणजे हिंदू धर्मात कुंभमेळा असतो. तर मुस्लिम समाजामध्ये काय असते, हजची यात्रा असते. ख्रिश्चन समाजात काय असते, माउंट मेरी मतमौलीची यात्रा असते. आपल्याकडे मुंबईमध्ये बांद्र्याला होते. अशी सगळ्या धर्मात जेरुसलेम फ्रान्समध्ये होते याची यात्रा, माउंट मेरीची यात्रा मोठी, लाखो लोक येतात. जसे आपल्याकडे कुंभमेळ्याला येतात तसं. तर ह्या यात्रा जत्रांमध्ये 3 प्रकारचे लोक येतात जगभरच्या. एक हौसे, दुसरं नवसे, तिसरं गौसे. हौसे, नवसे आणि गौसे. हौसे म्हणजे फक्त मजा करायला गेलेले, ज्यांचा देवाशी काही संबंध नाही, धर्माशी काही संबंध नाही, त्याला काही देणं गेलं पण नसतं, जस्ट टू एन्जॉय असे ते जातात, ते हौसे. नवसे म्हणजे काय, जे प्रामाणिकपणे देवाला काय ते नवस बोललेले असतात ते फेडायला जातात, म्हणजे देवाची भेटण्याची आसक्ती त्यांची वाढलेली असते, असे लोक ते प्रामाणिक असतात. आणि गौसे, गवसणे म्हणजे सापडणे. म्हणजे मी समजा कार घेऊन निघालो पंढरपूरच्या यात्रेला, आणि जर गावातून जाताना मला जर कोणी सदा भेटला समजा गावातला माझा मित्र जुना, आणि त्याला बोला अरे येतोय का पंढरपूरला जायचे, तो बोले जागा खाली आहे का, हो मग चल, लगेच बसतो तू न थांबता, ताबडतोब जातो घरी, बॅग घेतो, भरतो आणि लगेच गाडीत बसतो. गवसला, सापडला, म्हणजे फुकट्या, थोडक्यात फुकट तो एन्जॉय करतो, त्यालाही देवाचं काही पडलेलं नसतं. तर ह्या प्रकारचे जे लोक येतात ना, तसं मी तुम्हाला कुंभमेळ्यात चमत्कार घडलेला तो प्रयोग तुमच्यापुढे सादर करतो. कुंभमेळ्याचे साधू येतात अनेक प्रकारचे, काही नग्न साधू असतात ज्याला नागा साधू म्हणतो आपण, आणि बाकी इतरही लोक येतात. खरं म्हणजे कालच तुम्हाला शिंदे सरांनी सांगितलं की यांचा समाजाच्या प्रगतीमध्ये, समाजाच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये किंवा समाजाच्या विकासामध्ये काही सहभाग नसतो. हे केवळ फसवेगिरीचे प्रयोग करणारी माणसं असतात आणि लुटतात. एका साधूने, म्हणजे दर 12 वर्षांनी एकदा कुंभमेळा होतो. काय व्यवस्था सुंदर आहे बरं का आपल्या धर्मातली. 12 वर्षातून एकदा कुंभमेळा होतो, आणि सांगितलं काय जातं की ह्या सुवर्ण मुहूर्तावर जर तुम्ही गंगेमध्ये स्नान केलं, पवित्र स्नान, तर 12 वर्षाचं जुनं पापाचं रेकॉर्ड क्लिअर होतं, नव्याने अकाउंट खोलता येतं. अशी व्यवस्था आहे, फार सुंदर व्यवस्था आहे. म्हणून तर लोक जातात ना, आणि फक्त पापी लोकांनीच जावं, कारण काय तिथेच अंघोळ केली की लगेच पाप जुनं रेकॉर्ड क्लिअर, पुन्हा चोऱ्या, दरोडे, खून, मारामाऱ्या करायला मोकळं, खोटं बोलायला. त्यामुळे असे लोक जातात. तर एका साधूने एका वर्षी, म्हणजे 7 वर्ष झाली मला वाटतं कुंभमेळा नाशिकला झाला होता, कमंडलू मध्ये, माझ्याकडे कमंडल नाही, साधा आपला जो तांबे असतो ना तो आहे, तर त्याच्यात पाणी आणलं होतं, जो मी याला घेतला भूत गडीवर भूत बंदी केला, तो तांब्या मी इथे घेतला. आणि त्यात त्याने सांगितलं की मी वॉटर ऑफ इंडिया, म्हणजे भारतातल्या सगळ्या नद्यांचं पाणी आणलंय, आणि ते तुम्हाला ज्याला हवं त्यांनी घ्यावं. आणि हे पाणी फार पवित्र आहे, कारण हे भारतातल्या सर्व नद्यांचे एकत्र केलेले आहे, आणि हे घरी घेऊन जायचं आणि काय करायचं, मृत माणसाच्या तोंडात टाकलं तर त्याला डायरेक्ट स्वर्गाचं रिझर्वेशन होतं, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे आपल्याकडे काय हे पद्धत, जिवंत असताना लाता मारतात लोक आणि मेल्यावर खांद्यावर घेतात, जिवंतपणी लत्ता देती, मरता घेती खांद्यावरती,
आणि मग गंगेचं पाणी तोंडात टाकून काय करणार? काल शिंदे सर तुम्हाला सांगत होते की 1,00,000-2,00,000 लोक जर पाण्यात उतरले तर ते का पाणी शुद्ध ठेवतील का? हे सगळे विधी आटपूनच येतील बाहेर ना. तर बघूया हे गंगेचं पाणी, मी वॉटर ऑफ इंडिया, समजा कोणी जर मला सांगितलं की मला गंगा नदीचं पाणी पाहिजे तर त्याला मी गंगा नदीचं पाणी देतो आणि पाणी संप आता नाही पाणी माझ्या याच्यात, हे भांड उलट केलं पाणी संपलं. परत तो म्हणतो की तुम्ही दुसऱ्या भक्ताला विचार, तू नदीचं एखादं नाव घे, मी तुला पाणी देतो आणि मग तो त्या भक्तालाही देतो पाणी. हे बघा पाणी संपलं. असं तो सतत करत असतो आणि मग सारखं जो कोणी नदीचं पाणी कुठल्या सांगेल त्याच्या गावच्या नदी सांगितलं तरी तो देतो. कोणी म्हणतो मला यमुना नदीचं पाणी पाहिजे, कोणी म्हणतो मला गंगा नदीचं, कोणी म्हणतो मला कुठल्या गावातली एखादी किंवा आमच्या मुंबईला मिठी नदी आहे त्याचं पाणी, कोणी एखाद्या समुद्राचं पाणी मागतं. हे असं तो पाणी देत राहतो सगळ्यांना. आपल्याकडे याच्यामध्ये एक गंगा या संदर्भामध्ये भगवान शंकराचं एक चांगलं उदाहरण दिलं होतं की त्याने गंगा प्रत्यक्ष जटेतून निर्माण केली होती. मी नेहमी म्हणतो स्टेजवरच्या कार्यक्रमामध्ये की गंगा जटेतून निर्माण करायची काही गरजच नाहीये. मी तर ती हातातून निर्माण करू देऊ शकतो. हे बघा मी हे पाणी आता संपवतो, आता पाणी नाहीये आणि मी तुम्हाला आता प्रत्यक्षात करून दाखवतो की आता इथे पाणी नाहीये, पण माझ्या इथे अशी पाईपलाईन टाकलेली आहे डायरेक्ट आणि मग माझ्या अंगठातून पाणी येईल. आता बघा तुम्हाला दाखवतो मी, हे बघा सुरू झालं पाणी, दिसतंय? या प्रकारे माझ्या अंगठातून पाणी येते, तुम्ही बघताय. असं हे अनेक प्रकारे लोक प्रयोग करतात आणि आपल्याला फसवतात. तर मित्रांनो सावधपणे या सगळ्यांचा अभ्यास करणं आणि निरीक्षण करणं, म्हणजे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या टप्प्यामध्ये हे सांगितलं गेले की निरीक्षण, अनुमान, तर्क, प्रचिती, प्रत्यक्ष प्रचिती, वारंवार प्रचिती, सार्वत्रिक प्रचिती आणि नंतर प्रयोग, या टप्प्याने जाऊन तपासायचं. उगाच कोणीतरी सांगितलं की पपईमध्ये गणपती आलाय गावात तर अख्ख्या गावावर सांगत सुटायचं नाही, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत राहायचं नाही. फार वाईट सवय असते आपल्याला की कोणतरी काहीतरी पाठवलं की लगेच ते फॉरवर्ड करतो. तर त्याची शहानिशा करायची आणि मगच फॉरवर्ड करायचं. ठीक आहे, आपण थोडं मला वाटतं आता किती वेळ झालेला आणि किती वेळ अजून चालू ठेवायचे? हा म्हणजे आपण प्रयोग आपल्याला खूप करता येतील, पुन्हा कधी आपण भेटणार जाऊ. तुम्ही प्रश्न जे आहेत ना त्याच्यामध्ये काय आले असतील तर तेव्हा देखील काही प्रयोग आपल्याला करता येतील. परंतु आता मी थांबतो इथे. मला संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे आणि मी थांबतो. धन्यवाद सर. नेहमीप्रमाणे अत्यंत उत्तम मांडणी केली. मी यानंतर परेश लिहून उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो चॅटबॉक्स मध्ये प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत तर ते कृपया त्यांनी मांडावे. परेश काटे. हॅलो. हा परेश आवाज सर आवाज येतोय का माझा? पाणी प्यायचंय का तुम्हाला? बोला बोला. एक प्रेक्षक प्रश्न असा विचारतायत का अंगा देण्याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे असे का? चांगला प्रश्न आहे बरं का. खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये स्त्री ही अत्यंत दुर्लक्षित घटक आहे. म्हणजे तिला एकत्र कुटुंबामध्ये जर ती असेल तर फारच तिची वाईट अवस्था आहे, परंतु इतर वेळी देखील ती स्वतंत्र कुटुंबात असली स्वतःच्या तरी सुद्धा तिची अवस्था वाईटच आहे, कारण ती सर्व दृष्टीने दुर्लक्षित. याचं कारण तिला शुभ कार्यात बोलवलं जात नाही, जर विधवा असेल तर दुःखाच्या कार्यात पण बोलवलं जातं. म्हणजे विधवेचं तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. पुन्हा घरात काही समजा लग्न होऊन एखादी मुलगी आपल्या घरी येते आणि जर घरात दुर्घटना घडली तर तीच पांढऱ्या पायाची ठरते. म्हणजे जी जी दुष्ण असतील, जे जे काय घडेल घरात, मूल नाही झालं तरी सुद्धा तिलाच दोष दिला जातो. खरं म्हणजे त्यातल्या मुलगा नाही झाला तर अधिक दोष दिला जातो आणि कधी कधी पुरुष दुसरं लग्न देखील करतात. म्हणजे अशा रीतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर स्त्रीची मनोहेळना किंवा तिला त्रासदायक असं समाजात जे वागणं आहे त्याच्या आधारे ती चिंतित वाढते किंवा ती जास्त चिंता तिच्या वाढतात आणि मग कधीतरी ती बळी पडते आणि तिच्या अंगात येण्याचे प्रकार सुरू होतात. कारण सोपं कारण काय असतं, लक्ष वेधून घ्यायचं स्वतःकडे की जेणेकरून मला जे वागणूक मिळते ती कमी व्हावी किंवा माझ्या अंगात देवी येते म्हणून मला परत मान सन्मान मिळावा असा तिचा उद्देश असते. तर ह्या आधारे ज्या करतात स्त्रिया त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे आणि अंगात आलेल्या माणसाबद्दल कधीही कुचेष्टेने कार्यकर्त्यांनी बोलू नये, त्याविषयी आदर ठेवला पाहिजे. कारण त्याला काही कारण या सामाजिक कारण काही हे असतात,
त्या सामाजिक कारणापायी त्याच्या अंगात कदाचित येऊ शकतो, तर ती विचारात घेतली पाहिजे. म्हणून स्त्रियांच्या अंगात जास्त येते, कारण स्त्री जास्त दुर्लक्षित आहे आणि पुरुषाला त्यामानाने सर्व संध्या मोकळ्या आहेत, तिच्यावर पुरुषांना बंधनं कमी आहेत, म्हणून पुरुषांच्या अंगात कमी येते. दोघांच्या अंगात येतं कमी जास्त प्रमाण येतं, स्त्रियांच्या जास्त येते, हे बरोबर आहे. ओके, धन्यवाद. अजून याच विषयाला संबंधित अजून एक प्रश्न आहे सर, की अंगात आल्यावर काही लोकांमध्ये खूप जास्त शक्ती येते, असे का? मी तुम्हाला तेच म्हटलं, नुसती शक्ती असं नाही, तर अंगात आल्यानंतर जे होतं ते खरं म्हणजे तो वेगळी भाषा बोलतो आत्म्याची, असंही सर्व होतं, किंवा शक्ती येते. म्हणजे 4 लोकांना आवडतं आवडत नाही असं लोक म्हणतात, बरोबर आहे. खरं म्हणजे पकडणारे जे लोक असतात ना, ते घाबरतच पकडतात, कारण त्यांना वाटलं देवच अंगात आलाय किंवा भूत अंगात आलंय. काही समाजात त्याला भूत अंगात आले म्हणून पण असं घडतं, तर ते घाबरतच पकडतात. वास्तविक काय होतं की अंगात आल्यानंतर आपली जी रिझर्व शक्ती आहे ती माणूस जास्त वापरतो, कारण त्याचा रिझर्व शक्तीवरचा कंट्रोल सुटतो. ती कुठे वापरायची, कशी वापरायची हे तारतम्य सुटतं, कारण मेंदूमधले रासायनिक बदल झालेले आहेत. चिंता, विवंचना, समस्या आणि प्रश्न याच्यापायी त्याची रासायनिक बदलापायी त्याचा कंट्रोल सुटतो. म्हणजे अंतर्मनावर जो बाह्यमनावर जो ताबा होता अंतर्मनाचा तो सुटतो, आणि मग माणसं प्रचंड शक्ती आल्यासारखं, म्हणजे कोणी पकडला तर तो धावत सुटतो, मारायला उठतो वगैरे वगैरे, हे घडतं. खरं म्हणजे मेंदू मधल्या रसायनामध्ये बदल झाल्यापायी असं वर्तन घडतं, आणि काही मात्र ढोंग करून असा दिखावा देखील करतात, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. बोला. सर मला बोलायचं होतं. अजून एक प्रश्न आहे की हॅलो, बोला. कृपया आपला प्रश्न टाईप करा, चॅट बॉक्स मध्ये टाका, मी जेणेकरून सर्वांना संधी मिळेल. बोला. अजून एक प्रश्न असा विचारलेला आहे की नंदी बैलवाले कुटुंबासंबंधित योग्य माहिती कशी ओळखतात? फारच छान आहे. माझं अघोरी अंधश्रद्धा नावाचं पुस्तक आहे, यामध्ये हा विषय मी घेतलाय की गावागावचे नंदी बैलवाले, कुडमुडे ज्योतिषी किंवा वासुदेव हे अनेक तऱ्हेचे भविष्य वर्तवतात. ते कसं नंदी बैलवाल्यांचं तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला त्यासाठी 7 वर्ष अभ्यास करावा लागला. जेव्हा मला पुस्तकात ते लिहायचं होतं तर मला 7 वर्ष फिरावं लागलं. नंदी बैलवाले जो समाज आहे, नंदी बैल हा आपल्या समाजाचा घटक आहे, त्यांच्यावर सपोर्ट असतं. आणि ठीक आहे, ओके. हा, तर नंदी बैलवाल्यांची ना, भटका समाजातला नंदी बैलवाडा हा नंदी बैल समाज आहे, जे नंदी बैल घेऊन गावोगाव भिक्षा मागत किंवा फिरत गुजराण करतात, त्याच्यावरच. त्याबद्दल आदरच आहे, काय प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की हे भविष्य वाटतं, किंवा एखाद्या घरातलं सगळं कोणी नावं सांगतात, किंवा घरात मूल जन्माला ते सांगतात, असं वगैरे वगैरे. गावातलं श्रीमंत कोण ते सांगतात, असं अनेकदा बरं. कल्पना शिंदे प्लीज जरा. हा, तर हे कसं घडतं? हॅलो, येते ऐकू? हॅलो, मला ऐकू येते. हॅलो, कोण बोलतंय? हा मी. बोला, काय सांगायचं आहे का? ओके, माझा आवाज ऐकू येतोय? नंदी बैलवाल्यांची तुम्ही बोला सर. ही घराणी जी आवाज येतोय तुमचा, तुम्ही बोला सर. ओके. ही जी घराणी असतात त्यामध्ये होतं कसं की समजा आता मी एक नंदी बैलवाला आहे, आणि मला 3 मुलं आहेत. तर माझे 2 भाऊ होते किंवा माझे 4 भाऊ होते. त्यांना माझ्या वडिलांनी 4 जणांना, आम्हाला भावांना काही गावं वाटून दिली होती, की ही 10 गावं तुला, ही 5 गावं, म्हणजे त्या परिसरातली जिथे ते राहतात तिथे जवळची किंवा थोडे लांबची अशी गावं वाटून. बघा नीट जर लक्षात ठेवा, नंदी बैलवाल्यांचं. मला जर 4-5 गावं आली होती वाट्याला, तर मला जेव्हा 2 मुलं झाली तर 5 गावं 2 मुलांना वाटावं लागणार, की ही तुमच्या याच गावाला जाऊन तुम्ही भिक्षा मागायची, बरं का, याच्या पलीकडे जायचं नाही. मग मी काय करतो, माझी ही जी 2 मुलं आहेत त्यातला माझा एक मुलगा किंवा दोन्ही मुलांना हा धंदा करायचा, कारण परंपरागत वंश परंपरेत चालत आलेला धंदा आहे. मग मला त्या गावांचा अभ्यास करावा लागतो. ज्याला कोणाला जी वाट्याला आली ती त्याचा अभ्यास करतात त्या गावातली. हे मला नंदी बैलवाल्यांनी सांगितलं, बरं काय, खोटं नाही काही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग अभ्यास काय असतो, तर मला जर भिक्षा मागायची तर मला वेषांतर करून त्या गावात जाऊन अभ्यास केला पाहिजे. गावात श्रीमंत कोण आहे त्याची चौकशी केली पाहिजे, कोणाला तरी विचारलं पाहिजे. गावात कोणाच्या घरी येत्या 8-15 दिवसात एखादं मूल जन्माला आलं, त्याचं नाव काय आहे, गावातल्या एखाद्या श्रीमंत घरातल्या कुटुंबातली 4-2 नावं पाठ करायला पाहिजेत. अशा सगळ्या गोष्टी मी करतो.
आणि साधारणतः मला आठवतं की लहानपणी आमच्याकडे नंदीबैलवाला यायचा गावात माझ्या, तर तो पहाटेच यायचा साधारणतः दिवस उजाडताना 6 वाजता 5:30-6 वाजता अंधारातच, आणि मग तो गुबू 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 करत यायचा आणि मग सर्व सांगायचं. बाबा माझ्या घरात तिथं अनेकदा नावं त्यांनी सांगितली आहेत. माझ्या आजोबा तर खुश व्हायचे एकदम आणि तांदूळ वगैरे द्यायचे, आजी द्यायची. तर हे मला कधीच कळत नसे, म्हणून मी विचार केला की आपण पण अभ्यास करा, आणि मग मी नंदीबैलवाडीच्या वस्तीत जाऊन राहिलो, त्यांचा अभ्यास केला, त्याच्याबरोबर फिरलो नंदीबैल घेत, आणि मग मला माहिती झालं की हे या तऱ्हेचे टेक्निक्स आहेत की त्या अभ्यास करण्याचा भाग आहे. त्याच्यात कुठलंही हे नाही. किंवा गोंधळी समाज आहे, गोंधळी समाज, तो देखील असं हे वाजवून, ते काय म्हणतात त्याला, दोन ढोलक्या एकत्र असतात ते वाजवतात असं, आणि त्याच्या संबळ वाजवतात. हा, आमची सुरुवात सावंत वाजवते तशी. ते मेसेज कन्व्हे करतात, आणि आपल्याला वाटतं की त्याच्या काळात आपण सांगितलं की तो मेसेज त्या माणसाला समजतो वाजवत असतात. त्यांच्या काही खानाखुणा असतात, हाताने बोटाने काही काही खानाखुणा करत ते मेसेज करतात. त्याची एक भाषा असते, बरोबर. म्हणजे आपल्याकडे जसे पूर्वी टेलिग्राम करायची एक भाषा होती, टिक्क टकड कडकट कडकड कट्ट, तसं हाताचे इशारे करून काही अक्षर निर्माण किंवा अंक त्याचं मेसेज कन्व्हे करता येतात. या तऱ्हेचं टेक्निक त्यांनी डेव्हलप केलं असतं. त्याला टेलिपॅथीची कोड लँग्वेज, हा, ओके, लँग्वेज, कोड लँग्वेज, सांकेतिक कोड लँग्वेज, बरोबर आहे. बोला, अजून काही प्रश्न आहे का? मुंडे सर, अंगात येण्यासंदर्भात एक प्रश्न आहे सर, की जर आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा ओळखीच्या एखाद्या व्यक्तीच्या अंगात येत असेल तर आपण त्या व्यक्तीसाठी काय करू शकतो, असा एक प्रश्न विचारलेला आहे. फारच सुंदर प्रश्न आहे. एक तर अंगात आलेली व्यक्ती आहे, तिला दोष देऊ नये. पहिल्या प्रथम तिला समजून सांगावं, आणि जर शक्य असेल जास्तीत जास्त तर तिचा जो प्रॉब्लेम आहे, समस्या, ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा. पहिले त्याला काउन्सिलिंग म्हणतात, ते तुम्हाला जमलं तर कार्यकर्ता म्हणून करावं. आपल्याकडे मानस मित्र नावाचे आपले खूप आता तयार झालेले आहेत, त्यांना याबद्दलचा चांगला अभ्यास झालेला आहे, तर त्यांना दाखवावं. किंवा जर मग जवळ कोण नसेल तर मानस मित्र, आणि मानस मित्र जवळ नसेल किंवा तर मग सायकॅट्रिस्ट उपलब्ध होतं का मनोविकार तज्ञ, त्याच्याकडे घेऊन जावं, आणि त्याची समस्या सांगितली की त्याच्यावरची आज औषधं उपलब्ध आहेत आणि अंगात येण्याचं थांबतं, असे अनेक डॉक्टरांनी मला सांगितलेले आहे. त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. फक्त चिंतेचा डोस कमी करत गेलात की हे प्रश्न कमी होत जातात. बोला. अजून एक विनंती आहे सर एका श्रोत्याची, की लिंबू मधून आग बाहेर काढली याचे जरा पुन्हा स्पष्टीकरण द्यावे. बरं, काय आहे, लिंबामध्ये मी जो पदार्थ वापरला, जो खडा म्हणून दाखवला तुम्हाला, तो सोडियम धातूचा होता. सोडियम हे रासायनिक पदार्थ आहे, प्रयोगशाळेमध्ये रॉकेलमध्ये ठेवतात, कारण पाण्याशी संपर्क आला तर तो पेटतो, ज्वालाग्रही आहे, म्हणून आग लागू नये प्रयोगशाळेत, म्हणून तो नेहमी रॉकेलमध्ये बुडवून ठेवलेला असतो. तो सॉफ्ट असतो, एकदम मऊ असतो. तो खडा छोटा तुकडा कापून घ्यायचा, आणि तो कुठेही प्रयोगाला जाताना देखील कार्यकर्त्यांनी तो रॉकेलमध्येच घेऊन जावा, आणि बंद डबी पाहिजे की जेणेकरून रॉकेल बाहेर सांडू नये, आणि मग त्यातूनच तो उचलावा, चिमट्याने उचलावा. मी तो आज हाताने उचलला, कारण चिमटा माझा उपलब्ध असताना तो मला हे लक्षात आलं नाही की आपण त्याच्याने उचलावा, कारण हात जर ओले असले तर कदाचित आपल्या हाताला लगेच भाजेल. तो मी लिंबामध्ये टाकला खडा, आणि लिंबामध्ये जे पाणी होतं त्याचा त्याचे संपर्क झाल्याने आग निघाली, इतकंच, दुसरं काही नाही. धन्यवाद सर. मी नाशिकहून भरत यशवंत बोलतो. बोला. आता आपले बहुतेक प्रश्न झालेले आहेत, तर इतर कोणाला थेट प्रश्न विचारायचा असल्यास ते विचारू शकतो. हो, मी नाशिकहून बोलतो, भरत यशवंत. बोला. तर सध्याच्या युगामध्ये जे धन काढण्याचा जो प्रकार आहे, त्यासाठी मांडूळ की गांडूळ काय जे वापरलं जातं, आणि त्यामागे खूप लोक खरं म्हणजे लागतात, तर याच्या मागचं काही विज्ञान वगैरे आहे का त्या मांडूळ किंवा गांडुळाचं काय असेल? काही नाही, गांडूळ नाही, मांडूळच, ज्याला दुतोंड्या म्हणतात. त्यामागे विज्ञान वगैरे काही नाही. त्याच्या आधारे अनेक लोक धंदा करतात, आणि मांडूळ जर घरात ठेवला तर खूप पैसे येतात, संपत्ती येते. रिझर्व्ह बँकेला मी फोन केला होता एकदा. आमचे एक मॅनेजर आमचे आहेत एका शाखेचे, देसाई म्हणून, डोंबिवलीलाच राहतात. त्यांना मी विचारलं, अरे तुम्ही रिझर्व्ह बँकेत मांडूळ का ठेवत नाही? त्यांनी मला विचारलं कशासाठी? तर म्हटलं पैसे येतात, संपत्ती, तुम्हाला काय FD वगैरे तुमची वाढत जाईल. म्हणजे काय मूर्ख लोक आहेत असं कोणी सांगितलं? म्हटलं असंच आहे. ते असला मूर्खपणा आहे की तुम्ही घरी आणून ठेवा ना मांडूळ, काय पैसे येतात का बघा, किंवा सुख दुःख कमी होतात, काही सुख वाढतं दुःख कमी होतं, असं काहीच घडत नाही ना. त्याच्यामुळे धंदा करताना ते विकतात लाखो रुपयाला. प्रचंड आता पकडले लोक.
त्याने मांडुळांची हत्या होते, ते मरतात, कारण त्याला खायला उंदीर किंवा हे दिले पाहिजे. त्याला जर दूध पाजत बसला, जसं आपण नागपंचमीला पाजतो, तर ते मरणार ना. फुफ्फुसामध्ये दूध गेलं, याच्यात जठरामध्ये दूध गेलं त्यांच्या, कारण हे सगळे मांसाहारी प्राणी आहेत. त्यामुळे दूध त्यांच्या पोटात गेलं तर त्याला ते विष असते, कारण त्यांच्या सापांच्या माद्याला स्तन नसतात, त्याला दुधाच्या ग्रंथी नसतात. पण हे असं सगळं चालतं आणि लोक करत राहतात. ते वाईट आहे, त्यांनी काही होत नाही. थँक्यू सर. मुंडे सर बोला माधव भाऊ बोलतोय. बोला भाऊ सर. नंदी बैलाच्या संदर्भात परत एकदा आलेला होता मध्ये प्रश्न, म्हणून तुम्हाला मी सांगतो की लातूर बोला. शहरामध्ये हा कॉम्प्युटर सायन्स शिकवणारा ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक बर. रुपये 12,000ला गंडवलं त्यांना. अच्छा. मग त्याचा फोन आला मला की सर आम्हाला असं असं गंडवलं गेलं. बर. मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सगळी चौकशी केली. बर. तर त्यात झालं काय की त्या शाळेच्या जवळच ते शिक्षक राहतात आणि मग नंदी बैलाच्या सोबत एक माणूस हे राहत नाही, तिघं चौघं राहतात आणि बर. एक बैल धरून चालत असतो आणि बाकीचे तिघं लोक जमतात. लोक जमल्यानंतर त्यांनी प्रत्येकाचे चेहरे हेरतात. तिथं झालं काय की जमलेल्या लोकांमध्ये एक म्हातारी जमली आणि ते दावा करतात की तुमचे सगळे प्रश्न सोडवतो, तुमच्या मनात जे काही आम्हाला सांगतो आणि त्याच्यावर उपाय सांगतो. आणि मग त्यावेळेला एक म्हातारी खिन्न मनाची दिसली आणि त्याच्याजवळ तो माणूस गेला, एक त्या नंदी बैला त्या चौघापैकी एक जण गेला आणि काय आजी तू खिन्न मनाने दिसतेस, नाराज दिसतेस. तर तिने सांगितलं बाबा माझे 2 मुलं आहेत, 2 मुलापैकी एक मुलगा शिक्षक आहे आणि त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, हे सगळं सांगितलं. आणि दुसरा मुलगा तो 2 वर्ष झाला आजारी पडतोय, आजारी पडलेला आहे, तो दुरुस्त होत नाही. मग दुरुस्त होत नाही असं म्हटल्यानंतर मग तुमचं घर कुठं आहे त्याने विचारलं. तिने घरात सुद्धा आणि त्या म्हातारीच्या बरोबर तिच्या शेजारची बाई पण सोबत होती त्या नंदी बैलाच्या ठिकाणी. ती म्हातारी बाई बैलाजवळच आहे आणि तो माणूस तिच्या घरी गेला, जवळच घराच्या जवळच असल्यामुळे त्या घरी गेला आणि घरी गेला तर ते ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक घरी होते आणि आहेत का सर सांगितलं. तर मग ते बाहेर आले, मध्ये घेतलं त्यांना आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही 2 जण भाऊ आहात, तुमचं लग्न झालेलं, तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे आणि तुमचा एक भाऊ फार आजारी आहे आणि सतत आजारी आहे, तो दुरुस्त होत नाही. हे तुमच्या घरचा प्रश्न आहे, परंतु त्याच्यावर तोडगा केला तर दुरुस्त होतो असं त्यांनी सांगितलं. तेच पाहिजे होतं. आणि मग त्या भावाने सांगितलं काय तोडगा करायचा, तर त्याच्यासाठी जवळपास 15,000 ते 17,000 रुपये खर्च लागतो. त्यापैकी काही सामान आणावं लागतं आणि त्याच्यासाठी 12,000 रुपये तुम्ही जर माझ्याकडे दिले तर आपण एक 8 दिवसानंतरचा तो तोडगा आपण करूया. आणि म्हटल्यानंतर त्यांनी 12,000 रुपये दिले कॅशमध्ये आणि ते पैसे घेतला आणि तो नंदीबैल तिथून लवकर हलवला त्यांनी. नंदीबैल हलवला आणि मग ती म्हातारी बाई तिच्या सोबतची शेजारची बाई होती, तिच्या बरोबर जाऊन तिच्या शेजारच्या घरी बसली आणि नंतर ती घरी आली. घरी आल्या तर तिच्या मुलांनी सांगितलं की आपला प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे, भाऊ दुरुस्त होऊ शकेल. काय झालं तर असं असं सांगितलं. अरे मला पण त्यांनी सांगितलं असं म्हटल्यानंतर त्याचा शोध घेतला आम्ही. तुमच्या सोबत कोण होतं बाई, तुम्ही तिकडे बैलाकडे गेला त्यावेळेला, ती शेजारची बाई होती, त्यांच्याकडे गेलं तर त्यांनी सांगितलं की त्या बाईकडूनच त्याच्याबद्दलची सगळी माहिती विचारून घेतली. तू खिन्न मनाची दिसतेस, तुझे प्रश्न काय आहेत, आणि त्या बाईनी सगळं सांगितलं आणि त्या बाईनीच घर दाखवून दिलं. त्याच्या आम्ही तिकडेच आहोत आणि तो माणूस घरी येऊन अशा पद्धतीनं विचारून त्यांच्याकडून 12,000 रुपये उकळले. ही घडलेली आणि आम्ही तपासलेली घटना तुम्हाला सांगतो. बघा आता हे माधव बावगे राज्य प्रधान सचिव आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, लातूरला राहतात, त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. धन्यवाद सर. बोला, अजून कोणी आहे का? प्रश्न सर, बोला मच्छिंद्र सर, बोला. मी काही प्रश्न लिहिले होते, त्याची मला उत्तर नाही मिळाली. विचारा. आता मला एक गोष्ट विचारायचं आहे की भूतांच्या बाबत तुम्ही जे म्हणाल आहात की पछाडलेलं वगैरे असं काही नसतं, तसं जर असेल तर गाणगापूरमध्ये मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे की ज्या लोकांच्या अंगात भूत चढलेलं असतं किंवा भूत त्यांच्या अंगावर असतात, ते लोक उलटे सुलटे कशी आहे, तिथे एक उंच खांब आहे की ज्या खांबावर
नॉर्मल माणूस कधीही चढू शकत नाही, एखादी मुलगी सुद्धा चढवू शकत नाही, तिथे ती भूत आलेली माणसं उलटे चढतात. ते कसं काय? अगदी बरोबर. ठीक उलटे आहे. चढतात, वर तिथे जाऊन अडकतात, तिथे उलटे उतरतात वगैरे असे, पण ते काही करून त्या दत्त महाराजांच्या पायरीपर्यंत येत नाही. बरं. आणि ओके, जर ओके. ते सांग. तिथपर्यंत आले असं समजलं जातं की त्यांच्या अंगावरचं भूत नाहीच झालंय. बरं. ओके. याच्याबद्दल काय म्हणता येईल? फारच छान तुमचा प्रश्न आहे सर, आणि तुमचा अनुभव पण चांगला आहे. गाणगापूरच्या मंदिरात मी भेट दिलेली आहे, तिथं मी बघितले, तुम्ही जे वर्णन केलं ते खरं आहे. आता हे जे सगळे पेशंट असतात ना, म्हणजे गाणगापूरला, तर आपल्याकडे ती परंपरा आहे की गाणगापूरला गेलं की या तऱ्हेचे आजार बरे होतात, अशी परंपरा समाजात आहे. माझ्या गावातही आहे, अनेक लोक गेलेले होते. गाणगापूरचं मंदिर जे आहे फार जुन्या पद्धतीचं बांधलेलं आहे, फार पूर्वीचं आहे. आता काही डेव्हलपमेंट असेल, गेल्या 20 वर्षात मी काही गेलो नाही, मला माहित नाही. परंतु ते जे मंदिर आहे त्यामध्ये आतमध्ये असे खांब आहेत आणि या खांबावर लटकलेले लोक असतात. मग तुम्ही बोला उलटे चढतात वगैरे, चढतात जातात. माणूस आधारानेच वर चढेल, भिंतीवरून त्याला चढता येत नाही, तो काहीतरी खांबाचा आधार घेईल काही. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हे जे सगळे आहे ते स्किझोफ्रेनिक पेशंट असतात बऱ्याचदा. म्हणजे जसं हिस्टेरिया आहे, स्किझोफ्रेनिया आहे, मॅनिया आहे, हे सगळे जे मानसिक आजार आहेत, मेंदूतल्या वेगवेगळ्या रसायने बदलली की होणारे आजार आहेत, वेगवेगळे स्टेजेस आहेत त्याचे. त्यातले स्किझोफ्रेनियाच्या 4 स्टेजेस आहेत: सिंपल, कॅटाटोनिक, पॅरानॉइड आणि हेबिफेनिक. आता याची मराठी अर्थ तुम्हाला नीट सांगतो बघा. सिंपल स्किझोफ्रेनिया म्हणजे साधा स्किझोफ्रेनिया, त्याची पहिली अवस्था आहे. स्किझोफ्रेनियामध्ये अनेक तऱ्हेचे भास होतात आणि माणसं अत्यंत क्रूर किंवा ज्याला काय म्हणतात खुनी बनतात, तामसी वृत्ती वाढते वगैरे वगैरे. राग, शिव्या, मारामाऱ्या, खून, दरोडे या सगळ्या प्रकारामध्ये स्किझोफ्रेनिक पेशंटचा सहभाग जास्त असतो अशा याच्यात. यातला सिंपल सोडला तर कॅटेटोनिक एक आहे, त्याच्यामध्ये संशयाचं जास्त संशय येतात त्या व्यक्तीला या आजारामध्ये. त्याच्यात रसायन बदल झाल्यानंतर कानात वेगवेगळे आवाज ऐकू येतात, त्याला वाटतं की मलाच काहीतरी बोलतात, माझाच पाठलाग करतात वगैरे वगैरे. पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये तर तो हिंसक तर बनतोच, परंतु हा जो पॅरानॉइड स्किझोफ्रेनिक पेशंट आहे, हा जसं आपल्याकडे पॅरालिसिस असतं आणि एखादा अवयव नादुरुस्त होतो, तसं याचं डोकं चांगलं शाबूत असतं बरं का, परंतु एकाच वेळी तो वेगवेगळ्या ऍक्सेस करावा लागतो. म्हणजे कोणी एकाच पायावर उभा राहतो, कोणी लंगडतच चालत जातो, किंवा कोणतरी असं लोळत जातो वगैरे असे. आणि शेवटचा जो आहे हेबेफ्रेनिक, त्याला ठार वेडा म्हणतात. हेबेफ्रेनिक म्हणजे आपल्याकडे काही लोक जे मेंटली रिटायर्ड असतात ते उघडे नागडे फिरतात असतं. हा चांगलं वस्त्र नेसवलं तर ते फेकून देतात, नागडेच फिरतात. काही खायला वाटलं तर ताट भेटवतात आणि उकडीवर जाऊन शिकेची उडीत बसतात. या तऱ्हेचे सगळे गुणधर्म या पेशंटचे आहेत. गाणगापूरला जे पेशंट बऱ्याचदा असतात ते या कॅटेगरीतले असतात, प्लस मायनस थोडेसे मागे पुढे. तर हे तुमचा जो दावा आहे की ते सरसर सरसर चढतात, सरसर ते चढत नाही, ते सुरक्षित जागी जातात, पण तेवढं भान त्यांना असतं, सतसत थोडा जागा असतो. कारण गर्दी इतकी प्रचंड असते, खाली जर ते घुमत बसले किंवा पडत बसले आणि लोळत बसले तर लोक तोडून त्याला जातील. म्हणून ते सुरक्षित जागा वरती आहे, ते वरती चढतात. कोण चढतं? अंगात आलेला माणूस, देव अंगात आला म्हणून चढत नाही. सराईतपणे ज्यांनी कोणी प्रॅक्टिस केलेली असेल तसेच लोक चढू शकतात. म्हणजे झाडावर चढण्याची प्रॅक्टिस असेल लहानपणीची वगैरे, तर ज्यांना अशी नसते ते कुठेतरी कोपऱ्यात लोळत बसतात, तिथे घुमत बसतात किंवा काहीतरी, असं मी बघितलेलं आहे. पण हे तुम्हाला लक्षात ठेवा, हे मेंटली रिटायर्ड किंवा अंतिम स्टेजला गेले असतात. फार वेळे ज्याला आपण म्हणू की जे बॅक टू कॅव्हलिन येऊ शकत नाही, आजच्या प्रगत विज्ञानामध्ये त्याच्यावर औषध नाहीये. स्किझोफ्रेनिक पेशंट बॅक टू कॅव्हलिन येणं किंवा परत पूर्वत होणं फार कठीण जातं. म्हणून त्या स्टेजेस जे आहेत, सिंपल, पॅरानॉइड, स्किझोफ्रेनिक, त्याच्यातल्या स्टेजेसवर त्याला जर पहिल्या स्टेजवर सापडला तर लवकर बरा होऊ शकतो. परंतु आपल्याकडे देवधर्म, काहीतरी करणी झाली, कोणतरी बाहेरची बाधा केली, कोणतरी हे केलं, असं करून करून आपण टाइम पिरियड जास्त घालवतो आणि त्याचा आजार वाढतो आणि मग नंतर ते असे बनी जातात. धन्यवाद सर. मला वाटतं आता आपण वेळेची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे आणि प्रश्न उत्तरांचं हे सत्र इथेच थांबवावं असं मी म्हणतो आणि पुढची सूत्र राजेशजी यांच्याकडे सोपवतो. आणि जर तरीही इतर कोणाला जर प्रश्न असतील तर ते सरांना डायरेक्ट मेसेज करून विचारू शकतात. ओव्हर टू राजेशजी. धन्यवाद परेश. सर एक मिनिट, हे मोहनी घालणे आणि खाऊ घालणे हा काय प्रकार आहे? मोहनी घालणे, दुसरं काय बोललात? ते काहीतरी खाऊ घालणे आणि काय करणी करे. हो हो, म्हणजेच करणी करता येते, मूठ मारली जाते, देवदेव होते, भानामती घडते, मोहनी घालता येते वगैरे वगैरे. हे सगळं ऍक्च्युली काही याच्यामध्ये काही बदमाशी आहे. म्हणजे समजा आता मोहनीचं तुम्ही बोलताना तर अनेक प्रकारे माणसं फसलेली आपल्याला बघायला मिळतात आणि ते प्रयोग पण करतो बऱ्याचदा. म्हणजे
मी तर नेहमी तो प्रयोग करतो की एखादी वस्तू घेतो, हातात अशी जाळतो आणि पुन्हा एकदा नवी वस्तू निर्माण करतो. किंवा अमुक एक माणूस तिकडे आहे, तो माझ्या मागे कसा येतो ते दाखवतो प्रयोगाने. हे करता येत. आता हे काय आहे तुम्हाला सांगतो खरं. समजा मुंबईमध्ये आमच्या जे घडतं ते सांगतो माझा अनुभव. वस्तू अशी फेकली जाते चकचकीत, एखादी सोन्यासारखी चमकणारी, आणि एखादी म्हातारा माणूस असेल किंवा कोणतरी खूपच गडबडीत कुठे चाललंय, त्याचं लक्ष वेधलं जातं की हे बघ, अहो तुमचं ते काहीतरी पडलं बघा, आणि तो बिचारा तिथे वागतो किंवा काहीतरी करतो आणि दुसऱ्या हाताने त्याची पर्स किंवा काही जी अशा हातातली पिशवी ती हिसकावून घेऊन जातो. हे फसवणं झालं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला काही लोक असे फसवले जातात की ज्याला चहामधून काही दिलं जातं हॉटेलमध्ये वगैरे, किंवा खाण्याच्या पदार्थ दिलं जातं. हा दुसरा प्रकार. तिसरा, बोलण्याच्या नावात फसवलं जातं. चौथा, काहीतरी हुंगाळा देऊन त्याला बेशुद्ध केलं जातं. ह्या अनेक प्रकारे लोक फसतात, पण नाव मात्र त्याला मोनी घातले आणि तो फसला. वास्तवात होतं काय की काही व्यक्ती स्वतःच अशा फसलेल्या असतात, पण ते सांगणार कसं मी फसलो, माझे 1000 रुपये गेले किंवा माझे 5000 रुपये गेले, तर असं सांगण्याला समाजात फार कमीपणाचं वाटतं. मग ते मला मोनी घातली, मला असं फसवलं. किंवा उलट दुसऱ्या बाजूला कोणतरी दारूमध्ये, कोणत्या दुसऱ्या कशा प्रकारात पैसे घालवलेले असतात किंवा कोणाला तरी उसरे दिले असतात मित्रमैत्रिणीला, आणि मग सांगायचं काय, तर त्यासाठी मला मोनी घातली, माझे पैसे गेले, असे देखील दावे आहेत. तर असं कोणाला काही करता येत नाही. असे मोनी घालणारे लोक असते तर आपण त्यांना भारत पाकिस्तान बॉर्डरवर नेऊन बसवले असते, आणि काय सैनिकांना पाकिस्तानच्या मोनी घालायची घाला तिकडे, आपल्याला ते करता नसतं. किंवा करणी करणारे लोक असते, बूट मारणारे लोक असते, देवदेवशी करणारे लोक असते, तर आपण त्यांना बॉर्डरवरच बसवले असते. आपण कशाला दारुगोळा, तो बंदुका, बॉम्ब बनवत बसलो असतो. तर हे सर्व थोतांड आहे. या तऱ्हेची बदमाशी करणारे लोक आहेत आणि ते तसंच सांगतात. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं सेशन लांबते आता. मला वाटतं शेवटचा प्रश्न, एक महत्वाचा प्रश्न सांगतो, विचारतोय मी. बरं, लवकर विचार. माझं असं म्हणणं होतं, समजा भूत बाणामती किंवा जे काही बहिर्वास झाला असं म्हणतो, आणि बऱ्याच वेळा ते मानसिक मनोरुग्ण असतात, त्यांना जेव्हा आपण किंवा आपले शेजारी किंवा कोणी आपल्या नातेवाईकामध्ये जरी असेल तरी पण त्यांना आपण देवराशाकडे घेऊन जातो, बरोबर. तर तिथं त्यांना आर्थिक फसवणूक होती किंवा त्यांना शारीरिक मारहाण होते. अशी जर परिस्थिती आपल्या समोर घडत असेल, किंवा त्यावेळेस आपण अनिष्ट कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका कशी असली पाहिजे आणि आपण काय भूमिका घेतली पाहिजे? फारच सुंदर भूमिका आहे की जेव्हा एखाद्याला कोणाला तरी मंत्र्याकडे नेत असतील, त्या क्षणी तुम्ही हस्तक्षेप करायला गेला तर फार भांडणं होतात, वादावादी होते आणि फारच काय काय घडतं. पण जिथे प्रत्यक्ष मारहाण होत असेल तर तुम्हाला मात्र सावधपणे भूमिका घेऊन तुम्ही पोलिसांना कंप्लेंट करायला हरकत नाही. बऱ्याचदा यामध्ये त्याच्या घरच्यांना माणसाला समजून सांगून त्यांचं मतपरिवर्तन करून त्याला त्यापासून परावृत्त करावं लागेल. तसं बऱ्याचदा होत नाही, कारण ते अंधश्रद्धेने पछाडलेले असतात आणि त्यांची ती गरज बनलेली असते. त्या प्रसंगी मात्र तुम्ही एकतर पोलिसात तक्रार केली पाहिजे की अशा तऱ्हेची मारहाण होते, अमुक अमुक एक बाबा आहे आणि तो हे करतोय, तरच त्याच्यातून स्वरूप. नाही तर तुम्ही तिथे भांडायला गेला तर भांडणं होतील आणि तुमच्यावर हल्ला होईल, काही होईल, किंवा बाबाचे भक्त असतात. तर तुम्हाला सर्व अभ्यास करूनच याबद्दल निर्णय घ्यावे लागतील. काय पोझिशन काय, तिथे काय परिस्थिती आहे, बाबा कुठल्या पोझिशन मधला आहे. कारण ह्या बाबा लोकांना राजकीय वरदस्त असतो, पैसेवाल्यांचा असतो, गावातल्या सरपंचाचा असतो, सर्वांची मदत असते. पोलीस देखील पैसे खाऊन त्याला संरक्षण देतात. तर हे सगळं बघूनच अभ्यास करूनच त्याचा निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येक प्रसंग वेगळा असतो. इथे तसं काही सांगता येणार नाही, पण त्याच्याबद्दलच आपण पूर्ण ट्रेनिंग घेतो. जेव्हा उद्या सुद्धा बावगे सर तुम्हाला गोवाभाजी कशी, भांडापूर कशी करायची याची प्राथमिक माहिती देतील आपल्या व्याख्यानामध्ये, काय तयारी करायची वगैरे वगैरे. ठीक आहे, बोला. धन्यवाद सर. मला ख्यालाच अनुसरून प्रश्न विचारायचा आहे आणि सांगायचं की जनरली ना नवरात्रामध्ये भजनाच्या मध्ये बायांना अंगात येतं, म्हणजे हाच स्वरूप आहे. पण सर म्हणजे कळतं की ह्या बाईचा असा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हिच्या अंगात येत आहे, पण हे आपण तिथे समजून एका कार्यकर्ता म्हणून समजून नाही सांगू शकत सर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग काय करायला पाहिजे? नाही, धार्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा असं काही करायला जाता तेव्हा मग वाद जास्त होतात. आपण थोडं सबुरीने घ्यावं, त्यापुरतं थोडं थांबावं, नंतर त्या माणसांचं काय मतपरिवर्तन करता आलं तर करावं, घरी जाऊन समजून सांगावं आणि त्यांना सांगा आमच्याकडे असे डॉक्टर्स आहेत की तुम्हाला मदत करतील, सपोर्ट करतील पाहिजे तर ते तुम्हाला त्यातून वाचवतील. रोग नाही हे घरच्यांना समजून, त्यातला घरचा पालक कोणी असेल त्याला पहिले समजावं, नंतर मग ते व्यक्तीला एकाएकी तिथे जाऊ नये आणि असे वाद करू नयेत, कारण मग ते फारच वाढतात. बोला. बोला ऐकू येते.
बोला, कोण बोलतंय? ऐकू येतंय, बोला. शेवटचा प्रश्न घेऊया. बोला, हा बोला. शेवटचा प्रश्न असेल. याच्यानंतर कृपया प्रश्न विचारता येणार नाहीत. आपलं सेशन लांबतंय. हा कृपया शेवटचा प्रश्न असेल. हॅलो. बोला बोला बोला, आवाज येतो. सर तुम्ही जागेवर बसून दूरचं कसं समजतं तुम्हाला? दूरचं कसं समजतं? व्हेरी गुड, चांगला प्रश्न. मला तीच अपेक्षा होती की तुम्ही हा प्रश्न मला विचाराल. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं की ह्या तऱ्हेचे जे अतिंद्रिय शक्तीचे प्रयोग केले जातात यात माणसं पेरलेली असतात. स्टेजवर जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा देखील समोरच्या जनसमुदायामध्ये आमचे कार्यकर्ते किंवा तिथलीच माणसं फोडून आम्ही तयार केली असतात. बाबा बुवा देखील हेच तंत्र वापरतात. मी आजच्या प्रयोगासाठी जी 2 माणसं इथे दिली, तुम्हाला सांगितलं की सनस नावाचा जो कार्यकर्ता तो खरा म्हणजे साताऱ्याला राहतो, ऍक्च्युली आमच्या पालघरचा तो आहे, चिंचणी तारापूरचा. त्याला मी सांगितलं तुझ्या खिशामध्ये पैसे ठेव, आणि त्यांनी ते ठेवलेले होते. आणि त्याच्या अगोदर मी गजानन हाडे किंवा स्टीफन हाडे नावाने जे जॉईन झाले होते, तो देखील आमचा तिकडचाच कार्यकर्ता आहे बुलढाण्याचा. त्याला देखील मी सांगितलं होतं की तुझ्या घराचे फ्रंटचे, डाव्या बाजूचे, उजव्या बाजूचे, मागच्या बाजूचे, समोरचे सगळे मला स्क्रीनशॉट पाठव. आणि मी ते इथे समोर ते फोटो ठेवले आणि ते बघूनच मी तुम्हाला सांगत होतो त्यांच्या घरी समोर काय मागे काय. अशा तऱ्हेने कोणाला काही सांगता येत नाही. इंद्रिय शक्ती नावाची कुठली गोष्ट उपलब्ध नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. हा शेवटचा प्रश्न होता. हे संपलेले आहेत प्रश्न. एक सांगावं असं सगळ्या साथीने एक महत्वाचं आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की सन्माननीय मुंडे सरांसारखे बरेचसे ज्येष्ठ आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते की ज्यांनी बरेचसे हल्ले पचवलेले आहेत, मानहानी, तोच टीका टिप्पणी पचवलेली आहे. आणि टीका टिप्पणी पचवून आपले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आम्हाला सगळ्यांना घेऊन पुढे जात आहेत आणि आपण सगळेजण मार्गक्रमण करत आहोत. धन्यवाद सर. मला वाटतं हा आपला पहिला टप्पा होता ऑनलाईन चमत्कार प्रात्यक्षिकांचा. हा पहिला टप्पा ऑनलाईन होता आणि याच्या पुढे आपण जे काही चमत्कार प्रात्यक्षिक करणार आहोत ते ऑनलाईन सुद्धा करू आपण, किंवा मग फिजिकली अटेंड करून, किंवा जर समजा लॉकडाऊन जर उघडला, व्यवस्थित मोकळं झालं तर आपण जाहीर प्रात्यक्षिक करू शकतो. मी कार्यक्रमात या व्याख्यानमालेच्या उत्तरार्धाकडे येतो. घाटकोपर शाखेचे संदेश बालगुडे आहेत, त्यांना मी विनंती करतो की आजच्या या व्याख्यानमालेचं आभार प्रदर्शन करावं. संदेश आहेस का? हो आहे. येतोय ना आवाज? येतोय. बोल. धन्यवाद राजेश. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर जागर विवेकाचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा आज व्याख्यानमालेतील 3रा दिवस. त्यानिमित्ताने चमत्कार जनमानसातील हा विषय अंतर्गत प्राध्यापक मच्छिंद्रनाथ मुंडे सर पनवेल यांनी हा विषय अतिशय सोप्या भाषेत सफाईदारपणे चमत्काराची भांडाफोड करून दाखवला, तो मांडला व यापुढे सर्वांच्या मनात चमत्काराला आव्हान देण्याची जिज्ञासा जागृत केली. त्याबद्दल त्यांचे आभार. या विषयाचे सूत्रसंचालन राजेश देवरुखकर कल्याण यांनी नेटकेपणाने केले, याबद्दल त्यांचेही आभार. तसेच भाऊसाहेब पाताडे जे आपल्यासाठी प्रास्ताविक घेऊन तयार होते, पण काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे ते अटेंड करू शकले नाहीत, तरी त्यांचेही आभार. वक्त्यांचा सुयोग्य परिचय विशाल विमल पुणे यांनी करून दिला, याबद्दल त्यांचेही आभार. उपस्थितांचे प्रश्न नेमकेपणाने विचारण्याची जबाबदारी परेश काटे डोंबिवली यांनी कुशलतेने पार पाडली, याबद्दल त्यांचेही आभार. व्याख्यानमालेचा प्रसार व प्रसारासाठी सोशल मीडिया व्यवस्थापन विभागाचे कार्यवाह अवधूत कांबळे सर इस्लामपूर यांचे आणि राज्य कार्यकारी समितीचे पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनी मोलाचे सहकार्य केले, याबद्दल त्यांचेही आभार. कार्यक्रमासंदर्भातील इमेज, पोस्टर व व्हिडिओ तयार करण्याची जबाबदारी सांभाळणारी नंदुरबार जिल्ह्याचे प्रधान सचिव कीर्तिवर्धन तायडे सर, वृत्तपत्रीय लेखकांची जबाबदारी घेणारे हक्सेन गोराणे सर नाशिक, नितीन राऊत सर अलिबाग, त्यांचेही आभार. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण सर्वजण वेळ काढून या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केलात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते होण्यास आपण सज्ज झालात, त्याबद्दल आपलेही आभार. आणि मध्ये जोडून घेण्यासाठी अजूनही ज्या कोणी नावे नोंदवली आहेत त्यांचेही आभार. प्रचार करण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली, यामध्ये प्रामुख्याने सारिका डेहणकर, अरुण दरेकर, कटेरे सर, विजय परब सर, संजय बनसोडे सर, या सर्वांचे खूप खूप आभार. आणि आपला उद्याचा सुद्धा कार्यक्रम वेळीच ओळखा गुवाबाजीचा विळखा, जे आता आपल्याला
त्या गारुड्यांच्याबद्दल ज्यांनी सांगितलं ते माधव वावगे सर यांचं उद्याचं व्याख्यान आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण अशी उपस्थिती दाखवाल अशी सगळ्यांना विनंती. आणि पुढील सूत्र पुन्हा राजेश देवरुखकर यांच्याकडे. धन्यवाद संदेश. मी सर्व साथींचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि असेच उद्या 22 जूनला जो वेळीच ओळखा भुवाबाजीचा विळखा या व्याख्यानमालेच्या सत्रामध्ये आपण नक्की सहभागी व्हा. धन्यवाद. हा आजच्या दिवसाचा 5 दिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय नवीन कार्यकर्ता प्रशिक्षण व्याख्यानमालेचा आजच्या दिवसाची समाप्ती इथे होत आहे अशी मी जाहीर करतो.